आता एकदम रिलॅक्स सगळ्यांनी बसायचंय. काही प्रेशर नाही, काही नाही. तुम्हाला काही प्रश्न आम्ही विचारणार नाही. उलटे आपण सरांवरती प्रेशर आता बिल्ड करायचं. कारण की आपण सगळे मराठी कुटुंबात जन्मलेली मुलं, बरोबर. आणि जसं लाहोरी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की व्यवसाय हा गुजराती लोकांना शिकवावा लागत नाही. त्यांच्या जीन्स मध्येच तो व्यवसाय रुजलेला असतो. म्हणजे ती लोक मोठी होताना व्यवसायाची कल्पना घेऊन मोठी होत असतात. ओके नाही. जसं आपल्याला कुटुंबात काय म्हणतात की आपण माझा पोरगा कुठेतरी नोकरीला लागला म्हणजे मी सुटलो, अशी भावना आपल्या कुटुंबियांच्या मनामध्ये असते. आपण असा विचार कधी करणार किंवा आपले कुटुंबीय की माझा मुलगा बिझनेस मध्ये सेट झाला तर मी अजून त्याला पुढे सपोर्ट करून तो बिझनेस वाढवण्यासाठी मदत करेल, ही आपण आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचं काम आपल्याला करायचं. हा पॉडकास्ट सर आम्ही मागच्या वर्षीपासून सुरू केला. पहिल्या पॉडकास्ट मध्ये आमच्याकडे स्वराज इंडस्ट्रीजचे सुरेश परकाळे सर आले होते. 300 कोटींचा टर्नओव्हर आहे स्वराज इंडस्ट्रीजचा. अतिशय शून्यातून त्या व्यक्तीने एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. पियाजो कंपनीमध्ये केवळ 10-15 हजाराची नोकरी करणारा तो माणूस आज 300 कोटीचा टर्नओव्हर करतो आणि एक मोठं साम्राज्य निर्माण करून दाखवतो. दुसरे पॉडकास्टला आपल्याकडे रिअल डेअरीचे चेअरमन आले होते सर, तुपे सर, मनोज तुपे सर. त्या व्यक्तीकडे 1/2 एकर जमीन आहे माळेगाव मध्ये. त्या व्यक्तीने आपल्या माळेगावच्या एका संस्थेतून 2-2.5 लाखाचं कर्ज त्यांना सुरुवातीला मिळत नव्हतं, ते थोडस त्यांनी ओळखीच्या द्वारे मिळवलं आणि 400 कोटी रुपयाची आज त्यांनी रिअल डेअरी आणि फॉर्च्यून नावाची डेअरी इंदापूरमध्ये, माहिती असेल इंदापूरची मुलं जर असतील तर, इंदापूरमध्ये IT इंडस्ट्रीला मागे पाडेल अशी त्यांनी मिल्क डेअरी तयार केली इंदापूरमध्ये आणि 400 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा. हे आकडे कधी आपण आपल्याला स्वप्नात सुद्धा कधी येत नाही. कोटींचे आपल्या स्वप्नात 10, 20, 30, 40, 50 हजार कितीचं पॅकेज आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे, 8 लाखाचं पॅकेज आहे, 12 लाखाचं. आपण कोटीच्या गप्पा मारत नाही. कोटीच्या गप्पा मारायला शिकलं पाहिजे आपण. आणि कोटींच्या गप्पा ह्या नोकरीमधून येत नाही. सर आलेले तुम्ही बघितले का? तुम्ही बघितलं नसेल. सरांची एंट्री बघायला पाहिजे तुम्ही. आय वॉज सो सरप्राइज अँड फील प्राऊड की माझ्या गावचा एक माझा मित्र आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. जॅग्वार सारखी गाडी घेऊन एंट्री करतो. अतिशय शून्यातून या कुटुंब घडलेले. म्हणजे मी बघितलं तर यांची छपराची घरं होती, मला आठवतंय चांगलं. छपराची घरं होती आणि या छपराच्या घरांमधून यांच्या वडिलांनी, यांच्या आईनी या मुलांना घडवलं आणि आज या पदापर्यंत हे कुटुंब पोहोचले. सो आय रिअली फील प्राऊड विथ युअर फॅमिली सर. आता आपण मी वेळ घेत नाही, तुम्हाला मी कल्पना सांगितलेली आहे की हा कार्यक्रम काय. व्यवसायामध्ये ज्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले संघर्षातून, त्या लोकांशी आपण आता बोलणार आहे. त्यातला या वर्षीची सिरीजचा हा पहिला पॉडकास्ट आहे. सो आर यू रेडी? सर, आधी आम्हाला तुमची एक ओळख करून द्या. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, तुमचं शिक्षण कुठं झालं, थोडक्यात आमच्या मुलांना तुम्हाला वाटेल तशा भाषेमध्ये, इंग्लिश, मराठी, तुम्ही सगळ्यांना सांगा. गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. मी अमित जयराव चौरे, माळेगावमध्ये राहिला आहे. माझ्या आता सह्याद्री ट्रेडिंग कंपनी, सह्याद्री केमिकल्स, ही क्लिनिक केमिकल्सशी रिलेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू आहे. दुसरं 11 फॅक्टर्स या नावाने बेकरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. सर्वप्रथम जे सर असतील किंवा मी असं 90च्या दशकामधली शाळा, सगळ्यांची परिस्थिती सारखीच, त्या परिस्थितीत काय जास्त बोलण्यात काही नाही. तर सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण शारदाबाई पवार शिवनगर इथं झालेलं.
त्याच्यानंतर घरच्यांची इच्छा होती, गावात असं विचारलं जातं चांगल्या शिक्षित लोकांना की काय केलं पाहिजे पुढं. त्यांनी सल्ला दिला नेहमीप्रमाणे ह्याला BSc साठी ही करा. घरची शेती होती पण पाणी नव्हतं, पण ॲग्रीसाठी ही करा. तर मला फलटणला मालोजी राजे शेती विद्यालय तिथं ॲग्रीसाठी ही केलं. 11वी-12वी तिथं मी ॲग्री सायन्स केलं. नंतर माळेगाव शारदानगर इथं BSc ॲग्रीला मला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. पण माझं तिथं पण लागत नव्हतं त्या BSc ॲग्रीमध्ये. मला केमिकल असं एक आपण 11वी-12वी शिकताना हे केमिस्ट्री रिलेटेड असं रिॲक्शन्स ह्याच्यामध्ये एक इंटरेस्ट होता तिथूनच आतूनच की त्याच्यामुळे तो मी तिथं गॅप घेतला होता BSc ॲग्री फर्स्ट इयरला. आणि प्लेन सायन्स UP कॉलेजला मी BScला ॲडमिशन घेतलं. तिथलं वातावरण चांगलं होतं. तिथून मी डिस्टिंक्शनमध्ये पासआउट झालो BSc केमिस्ट्री म्हणून. तिथून पासआउट झालो, BSc केमिस्ट्रीची डिग्री मिळाली. डिग्री मिळाल्यानंतर तिथं कॅम्पस झाला. कॅम्पसमधून नोकरीचं एक ही चालू झालं, लाईन पुढे सुरू लाईन नोकरीची लाईन. तशी नोकरी भारतपूर 2008 साली माझी BSc कंप्लीट झाली. 2008 साली BSc कंप्लीट झाली. BScला तुम्हाला किती मार्क होते? पर्सेंटेज 71%. 71% BScला. त्या काळी आताची BSc नाही, त्या काळी BSc 12वी सायन्स पास होणं पण फार अवघड होतं. आता तुम्हाला इंटरनल 10वीला 56% होते. 10वीला 56%. इंग्लिश म्हणजे जे तुम्ही सगळे जसे आपण पास होतो पॅरेग्राफमध्ये बघायचं नाही तशा पद्धतीने ते पास आउट झालेलं होतं. पण नंतर एक रूमवरती राहिलो फलटणला. तिथं थोडंसं वातावरण जरा चेंज झालं. आणि तिथून एक हे मिळालं, 12वीला 65% मिळाले सायन्सने. तिथून मग 12वी म्हणजे तुम्ही फलटणला ॲग्रीमध्ये 12वीमध्ये. नंतर मग आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळी कसा चालत होता? वडील साखर कारखान्यामध्ये होते, साखर कामगार म्हणून. आणि शेती आजोबांची भरपूर होती, 40 एकर शेती. इकडं 4 भाऊ, कुटुंब मोठं. कुटुंबाचं एकदम म्हणजे जुनी कुटुंब आहेत आपली. त्याच्यामध्ये आमचे चुलत चुलते वगैरे सगळे तर तुम्हाला माहिती आहे 19 जणांचं कुटुंब. प्रत्येक 5 आजोबा, प्रत्येकाला 4 मुलं, त्यांच्या डिव्हायडेशनमध्ये वाटण्या. त्यातून काही गोष्टी अशा करतात काय कुटुंबात ते. त्यातून आमच्या वडिलांना एक माळाचं क्षेत्र मिळालं होतं, 8 एकर क्षेत्र होतं की ते फक्त तिथं पिकत काहीच नव्हतं. जे मराठीत कुसळ म्हणतो आपण, त्याच्याशिवाय तिथं काहीच उगवत नव्हतं. ती वडिलांचा संघर्ष लहानपणापासूनच बघितला होता त्याला ताई वडिलांचा. की त्यांनी कॅनलमधून लगडीने पाणी आणून ते बोरीची बाग ती केलेली होती. बोरीची बाग होती. बोरीची बाग होती ती वाढवली होती. उत्पन्न शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्यावेळेस ते होतंच, पीक आणायचं आणि बाजारभाव नाही, त्या गोष्टी त्या चालू होत्या त्या काळामध्ये. त्याच्यावरून बघितल्या होत्या की कसं कारखान्याची ड्युटी 8 तास करायची. 8 तास ड्युटी केल्यानंतर परत 8 तास शेतामध्ये जायचं. झोप किती 5-6 तासाची मिळणार. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या होत्या, घरातूनच बघितल्या होत्या. त्यामुळे संघर्ष काय ते घरातूनच बघितलं होतं की तो काळ होता. तो काळ काय कॉमन आपल्या त्याच्यात तीच आहे. त्यात काय जास्त बोलल्यात की मी असं कसं ती काय त्यात महत्व नाही त्याला जास्त. त्या फक्त मनात ठेवल्या पाहिजे की आपल्या आई वडिलांनी कुठल्या कठीण काळामध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केले ते मनात पाहिजे आपल्या. ते डोळ्यांनी बघून आपण त्याच्यातून काही शिकण्यासारखं काय नंतर मग BScला ऍडमिशन घेतलं. BSc तुम्ही झाले. BSc झाल्यानंतर पुढे तुम्ही नोकरी केली असं कॉलेज कॅम्पस BSc केमिस्ट्री फायनल इयर चाललं होतं. तिथंच मग भारतपोर्टचं कॉम्पिटिशन होतं आपलं बारामतीतनं. भारतपोर्टचं ही आलेली होती, कंपनी आलेली होती त्याच्यामध्ये. तर तिथं त्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आमचं सिलेक्शन झालं. तिथं एक वर्षातील 5-7 मुलांचं म्हणजे तिथं आम्ही जॉईन झालो भारतपोर्टला. भारतपोर्ट काय असतं हेच आम्हाला माहित नव्हतं. कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे तुम्हाला भारत फोर्ज कंपनी मिळाली. भारत फोर्ज कंपनी सगळ्यांना माहिती असेल, कोणी असा इथं व्यक्ती नसेल की ज्याला भारत फोर्ज कंपनी माहित नाही. सगळ्यांना भारत फोर्ज कंपनी माहिती आहे ना. भारत फोर्ज म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट आहे, ओके नाही. गव्हर्नमेंट सारखी गव्हर्नमेंटचे इंडस्ट्रीज कशा असतात तशी कंपनी आहे. म्हणजे तुम्ही एकदा तिथं जॉबला लागले की तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत कसली काळजी नाही. सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला शासनापेक्षा जास्त फॅसिलिटी भारत फोर्ज कंपनी देते, ओके. तिथं सगळ्यांना जॉब मिळाला. भारतपोर्टला जॉब मिळाल्यानंतर सगळ्यांच्या हातात तसंच घरचे सगळे खुश झाले. मुलगा भारतपोर्टला लागला, अजून काय पाहिजे.
मग भारतभरला चालू झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये 24 तास केली, फाउंडेशन चालू होतं, फॉरेनर लोक होते तिथं. मग ते आम्हाला शिकवत होते सगळं की कसं ऑपरेटिंग सिस्टीम कशी आहे, सगळी ट्रेंड काय आहे, 51 शॉप आहे तिथं. आम्हाला वाटलं की क्वालिटीला घेतील आपल्याला, आपण BSc केमिस्ट्री यावर आम्हाला ह्याला घेतलं, प्रोडक्शनला घेतलं. तब्येत वगैरे जरा उंची आहे, प्रोडक्शनला मला हेवी काम असतं जरा, ते बघून प्रोडक्शनला घेतलं. प्रोडक्शनला घेतल्यानंतर मग एक सुरुवातीला फाउंडेशन चालू होतं कंपनीचं सगळं. त्या काळी पगार किती होता भारत फोर्समध्ये? 5,000 पगार होता. 5,000 पगार होता भारत फोर्स कंपनीमध्ये. 2008 साली 24 तास आम्ही सकाळी जायचो, संध्याकाळी पाहतं गाडी सोडायला यायची कंपनीचे हे झालं. असं भारतपूरचं काम चालू झालं. भारतपूरच्या कामकाजामध्ये असं इंटरेस्ट होता पहिला, मनापासून काम करायचं, तिथं पुढं जायचं, तिथं मन लावून काम करायचं. तिथं कामात कधी मागं पुढं बघायचं नाही. तिथं एक लाईन होती, एक ऑपरेशन लाईन. त्या लाईनमध्ये मला एक कोरेडी रोडमध्ये हे दिलं होतं ऑपरेटिंग सिस्टीम. पण आपल्याला वेळ मिळतो, जेव्हा फाउंडेशन असतं तेव्हा एक वेळ मिळायचा. वेळ मिळाल्यानंतर मी जाऊन मित्रच असायचे माझ्या बाकीकडे. आम्ही एका ग्रुपच होता आमचा, तो ग्रुप पूर्ण हे होता. आम्ही जसं 3 वर्ष कॉलेजमध्ये एकत्र होतो, तसंच 30 टीम आम्ही भारतपूरला प्रोडक्शन करायचं एकत्र होतो. बाकीचे फ्रेंड असल्यामुळे दुसऱ्या फ्रेंड जायचं, अरे तो रोबो चालवतोय, रोबो कसा, मग तो रोबो शिकून घ्यायचा. तो फर्नेस होता, तो फर्नेस कसा ऑपरेट करायचा, कसा हे करायचा, प्रिंट प्रेस होती, कटिंग होतं, ते सगळ्या सिस्टीम. तर एक 3 महिन्यामध्ये तिथं मी गेल्यानंतर पूर्ण लाईन शिकलो. म्हणजे तुमच्या जॉब व्यतिरिक्त तुम्ही अनेक गोष्टी शिकून घेतल्या. तिथे एक आवड की बघायचं काय कसं आहे ते. त्याचा फायदा असा झाला की माझ्या शिपमध्ये माझा मॅनेजर एक आमचे केरळ साईडचे मॅनेजर असायचे. तर मी आलो म्हणजे खुश. त्या लाईनमध्ये त्या शिपमध्ये कोणी जरी नाही आला ते ताकद कवरे आहे, असं अशी सिस्टीम चालू आहे. त्यांना रिलीफ मिळत असेल की हा मॅनेज करून घेईल. इथं आज आला नाही सेकंड शिफ्टला, हा थर्ड शिफ्टला आला नाही, मग चला आपल्याकडं अवेलेबल माणूस. कारण लाईन बंद ठेवता येत नाही, प्रोडक्शन लाईन रन करायची असते कंटिन्यू. ज्यांनी फर्स्ट शिफ्ट केली तोपर्यंत कधी सेकंड शिफ्ट पण त्याला करायला लागते. रिलीव्हर नाही आला तर प्रॉब्लेम कंटिन्यू करावं. जोपर्यंत तुमचा रिलीव्हर येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून चालू शकत नाही. असं तिथे एक पण एक कॉन्फिडन्स आला स्वतःला. माझं क्षेत्र केमिस्ट्री होतं, मी केमिकलशी मला इंटरेस्ट होता. मी आलो फोर्जिंगमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये आलो. मग त्या फील्डमध्ये आल्यानंतर भरपूर शिकून घेतलं. तर बऱ्याच गोष्टी अशा होत्या की फॉरेनर होते, सिनियर मॅनेजर होते, अशा नॉर्मल गोष्टी असतात की तिथं त्या वर्क करत नाही. त्या फाउंडेशनला बऱ्यापैकी कोणाला काही माहिती नसते. तर तिथं पण लोक असे जेव्हा गेल्यानंतर आपण बघायचं जाऊन, तिथं टीम असतात लेबरला वगैरे घेऊन कसं काय करताय. काय काय गोष्टी अशा सक्सेस झाल्या तिथं. तिथे डाय बसत नाही आहे, 2 दिवस झाले डाय बसत नाही. मग एखादं थोडं काम सुद्धा तिथं ते झालं असेल. म्हणजे रिसर्च केला आणि ते काम थोडंसं आपण आपलं डोकं लावून लावून पुढं लावून तिथं ते सक्सेस झालं की मॅनेजर खुश आता जॉब चांगला होता एकदम की भारतभर सोडायची डेअरिंग कोण करू शकतं. मग तेच माझा प्रश्न तोच आहे की जर एवढं सगळं नोकरी समाधानकारक होती, आपण म्हणतो ना समाधानाची नोकरी मिळाली की बस सगळं कुटुंबीय खुश. पण तुम्ही समाधानाची नोकरी होती तुमची, तर मग त्यातून पुन्हा तिथून नोकरी होती ते. नंतर आपण कंपनीत असं बाकीच्या सिनियरशी आपण डिस्कस करतो. तिथे डिस्कस करताना त्यांनी सांगितलं अरे तू BSc झाला आहे, केमिस्ट्री झाला आहे, तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये आला तिथे जास्तीत जास्त तू लाईन इंचार्ज होती. त्याच्या पलीकडे काय तुम्हाला इथं वॉक नाही आहे की तुम्ही मॅनेजर सिनियर मॅनेजर असं काय. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण शिकलोय काय आणि करतोय काय. आपल्याला स्केल करायला संधी नाहीये हे त्यांना त्या सकाळी समजलंय. भारत फोर्स मध्ये जॉब करत असताना की आपण ही ग्रोथ इथपर्यंतच होऊ शकते, आपली धाव कुंपणापर्यंतच, त्याच्या पलीकडे आपण घेऊ शकत नाही. येस सर. तिथं एक असं मन नाही, मग थोडंसं सगळं शिकून झालं होतं. सगळं झालं पर्यंत 3 शिफ्टमध्ये काम करत होतो. नाईट शिफ्टचा प्रचंड त्रास व्हायचा, कारण नाईट शिफ्ट करायची आणि एका बाजूला आपलं सोशल काम चालत असतं, झोप होत नाही, होत नाही, चिडचिड होती त्याच्यामधून. ते ठीक केलं मी, ड्रॉप घ्या, क्विट केलं. किती वर्षानंतर तुम्ही भारत फोर्सची सर्व्हिस होती? एक 14 महिने होतो.
1 वर्ष भारत फौजमध्ये काम केलं. परमनंट जॉब होता. परमनंट जॉब होता, ऑफिशियल जॉब होता. परमनंट जॉब लक्षात घ्या. परमनंट जॉब सोडायचं धाडस एवढं सहज असं कोणाचं होत नाही. परमनंट जॉब सोडला त्या काळी. आणि एक बिझनेसचं एक 12वीत होतो, क्षीरसागर सर होते ॲग्रीला. ते नेहमी सांगायचे असे, ते बॉटनी शिकवायचे. पण ते क्लास होते की ते बॉटनी शिकवता आपल्याला मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स सगळं नॉलेज प्रचंड होते माणसाकडे. त्या नॉलेज त्यांच्यावर एक बोलायचं फक्त की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी मजा आहे असा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी मजा आहे ती दुसरी कशात मजा नाही. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी मजा आहे ती दुसरी कशात ती कुठंतरी तिथं भेटलं होतं ते ऐकताना गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग. पण त्या काळात एक होतं पण मनामध्ये होतं की काहीतरी आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी असतं मॅन्युफॅक्चरिंग हा शब्द तिथं मनात हे होता. भारत पोच वाढल्यानंतर पैशाचा प्रॉब्लेम. हे पैसा बंद झाला. हा पैसा काय येत होता स्वतःच्या खर्चासाठी बंद झाला. 6 महिन्याचा काळ घेतला. बिझनेस करणं तेवढं सोपं नाही. 6 महिने तुम्ही जॉबलेस होता. जॉबलेस होतो. इन्कम बंद. एक सर्चिंग म्हणजे स्वतः काय करायचं. शेवटी प्रत्येकाच्या घरचे असतात तसे घरचे हे होतात एवढा चांगला जॉब सोडला केलं. पुन्हा त्या ट्रेसमध्ये जॉबच करायचा आहे. पुन्हा बायोडाटा स्वतः तयार केला, ते टाकला. स्वतः जायचं कुठं वशिला जायचं काही बघायचं नाही. कारण आपल्याला माहिती होतं वशिला आपल्याला ओळखतच कोण म्हणजे वशिला लावायचं करून. पण स्वतः जायचं कुरकुमला इंडस्ट्री फिरायचं. घ्यायचा एक 10 एनवलप तयार करायची. 10 एनवलपमध्ये बायोडाटा टाकायचा आणि स्वतः प्रत्येक गेटवरती जाऊन द्यायचा. त्या काळी जॉब हंटिंग पोर्टल्स म्हणजे आम्ही ज्यावेळी जॉब शोधत होतो ऑनलाईन प्रकार हा काही नव्हता. म्हणजे आता तुम्ही घरात बसल्या लॅपटॉपवरून जसे आता मुलं भरतात जॉब ऍप्लिकेशन, त्या काळी हा प्रकार नव्हता. म्हणजे डोर टू डोर इंडस्ट्रीमध्ये जाऊन आम्हाला ते आमचे सीट द्यावे लागायचं. तर ते तुम्ही केलं ते. तिथून मला तिथून 3 कंपनीतून कॉल आले. 3 कंपनीला इंटरव्ह्यू दिलं. तर एमक्युअर फार्मास्युटिकल कुरकुममध्ये बल्कमध्ये पावडर फॉर्ममध्ये तिथं मला सिलेक्शन झालं माझं. म्हणजे भारत फौज नंतर एमक्यूआर मध्ये सिलेक्शन झाले. तर छान वाटलं की आपण केमिकल रिलेटेड आहे. फार्मास्युटिकल सारखी कंपनी आपल्याला मिळाली. आपलं स्पेशलायझेशन मिळालं आपल्याला. मिळाल्यानंतर मी माळेगाववरून कुरकुमला अपडाऊन करायचो. 40 किलोमीटरचा तो प्रवास. तिथे एक वाटलं होतं क्वालिटी डिपार्टमेंट मिळेल. आपल्या हातात ते नसतं सिलेक्शन करणारे. पुन्हा मला प्रोडक्शनला घेतलं जे मला म्हणजे नको होतं. हे क्वालिटी कसं होतं क्वालिटीमध्ये काम करायला थोडंसं इंटरेस्ट असतो आणि प्रोडक्शन लाईनमध्ये त्रास असतो खूप. त्याच्यामुळं तिथं काम करायला चालू केलं. शिफ्टमध्ये काम पुन्हा ते फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. पुन्हा म्हणजे जे भारत फौजच्या शिफ्टमध्ये होतं तेच तेच तिथं आलं. पुन्हा ही मिळाली, कंपनी चांगली मिळाली पण शिफ्ट मिळाली. पुन्हा थर्ड शिफ्ट. एका बाजूला इकडं सोशल काम चालू असायचं. राजकीय पक्षाचे झेंडे उचललेले होते. ते तिथं वेळ जायचा, झोप होत नसायची. झोप नाही झाली की पुन्हा चिडचिड होती स्वतःचीच काय. आणि काम खूप हार्ड होतं ते. बल्कमध्ये काम करणं म्हणजे तिथं आम्ही क्लोरीन गॅस वगैरे असा बाहेर तिथं फक्त आत येतो, बाहेर नाही जात. ओके. थंड पाणी प्यायचं तिथं तो. हे फार महत्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करणं ते पण प्रोडक्शन लाईन ना एवढं सोपं पूर्ण नाही. मास्क वगैरे पूर्ण ऑक्सिजन घ्यायचा. 8-8, 6-6 तास काम करायचं. थोडं पण असं ओपन केलं तरी तुम्ही बाहेर जाऊन लो बीपीच्या गोळ्या, ती पावडर, टेस्टिंग होणार, सगळं होणार. मोठे मोठे रिॲक्टर असायचे त्याच्यामध्ये अल्कोहोल सोडायचं 500 लिटर. त्या तिथं आर्थिंग दिलेलं आहे का नाही दिलेलं आहे नाही घेतलं पेट घेतं. म्हणजे असं काम करत असताना झोप कमी कधी असं झोपलं स्वप्नातच यायचं म्हणजे असं तिथे पेटलं की आपण काहीतरी कामात आपली कमी झाली. गडबड असायची. 4 मजले असायचे, खाली वर करायचे. पूर्ण लिफ्टचा वापर करायचा नाही. फक्त मटेरियलसाठी लिफ्टचा वापर करायचा. तुम्ही मॅन्युअलीच जायचं तर प्रचंड त्रास व्हायचा. चौक्यामध्ये वगैरे ॲक्शन लावायची, खाली यायचं, लांब जायचं, परत टेस्टिंग करायची. तिथं लेबर बी तुम्हीच, ऑफिसर बी तुम्हीच, सगळं तुम्हीच. ओके. हार्डवर्क होतं करतो. त्याला थोडंसं नंतर असं तिथं बघण्यात आलं की काही चुका झाल्या आहेत. ओके. आणि फार्मास्युटिकलला तुम्हाला कॅश पण चालत नाही पडलेली. पूर्ण पेपर वर्क करायचा. त्याच्या त्या मॅन्युअलमध्ये ते चालत नाही. ते सगळं असायचं. ड्युटी संपल्यानंतर 2 तास थांबायचं. आता आपण नवीन सिनियर लोक आपल्याला काही जमवून घेत
येत नाही. मग ते पुन्हा 2 तास एक्स्ट्रा थांबून करून परत घरी यायचं करून तिथं आणि नंतर असं झालं की चर्चा होती अशी. त्यावेळेस पगार किती होता तुम्हाला एमक्यूला? एमक्यूला मला 9,500 रुपये दिला होता. तेव्हा खूप झालं होतं इथं 5 स्वतः 9,500 मिळाला. काहीतरी ग्रोथ झाली सर, ग्रोथ झाली वाटली. तिथं नंतर मध्ये असं डिस्कशन तुला म्हणायचं होतं की अशी काय मिस्टेक झाली काय झाली तर कंपनी डायरेक्ट तुम्ही परमनंट ऑफिशियल जॉब आहे पण काढून टाक पण सिक्युरिटी वाटली नाही आणि तसं झालं. प्रायव्हेट असल्यामुळे इनसिक्युरिटी जास्त सिक्युरिटी जास्त होती तिथं. पुन्हा तो थांबवला मनाने. म्हणजे तिथून निर्णय मनाचं ऐकायचं. कुठेही भारतभर सोडायचं कुणाला शिकायचं मनाचं नाही. घरच्यांनी फोर्स केला नाही का दुसऱ्या गोष्टी का जॉब सोडतोय आता लग्नाचं बघायचंय जॉब त्याशिवाय लग्न होत त्या काळी नोकरीला फार महत्व होतं. नोकरीला म्हणल्यावरती मुली लगेचच स्थळ यायचे जॉब कशासाठी करायचं लग्नासाठी. लग्नासाठी त्या काळी तो कॉन्सेप्ट होता. मग घरचे म्हणजे नाही का का घरचे म्हणजे की काय घरच्याला समजत नव्हतं काय करतोय. म्हणजे जॉब करतोय परत सोडतोय पुन्हा जॉब सोडला की पुन्हा असेच पक्षाचे निर्णय चालू होते. त्यात तुमच्या एकंदरीत स्वभावावरून असं वाटतंय की तुम्ही राजकारणाशी जास्त निगडीत होता. हा एक ग्रुप होता मुलांचा चांगला बरोबरच्या सरकारी एक 30-40 सरकारी एक टीम एक धर्मीय समाज प्रतिष्ठान म्हणून एक असं आहे अजून पण आहे चालू होते. तिथून त्याच्यातून ते राजकारणात ही झालं. पण ते आज कळतं की ती आपली खूप मोठी चूक होती. वेळ वाया. माझं जे आईवडिलांचे दिवस होते जिथे मी खूप ग्रो करू शकत होतो स्वतःला हे करून ते मी 4-5 वर्ष माझे खूपच वाया गेले. जॉब करत ही करत मी तिथं ते वेळ दिला आणि त्यातून नैराश्याच्या पलीकडं तिथं काहीच नाही. काही मिळतच नाही. काही मिळतच नाही. ते तिथं तो जॉब करायचा राजाला वेळ तिकडं जायचा हे करायचं त्याच्यात ते चालू होतं समीकरण त्या काळात. भारतभर झाली एमक्यूर झाली. एमक्यूर नंतर तुम्ही रिझाईन केलं. एमक्यूर रिझाईन केलं. त्याच्यानंतर या व्यवसायामध्ये यायच्या आधी अजून 2 जॉब झाले. त्याच्यानंतर पुन्हा 2 जॉब केले. नंतर काय करायचं म्हणून असंच ते जॉब सोडायला की दुसरा जॉब नसतो. कुठंतरी आपण एक सर्चिंग पुन्हा हे थांबून 1-3 महिन्याचा हे घेतला पुन्हा पैशाची स्थिती जाणवली की बिझनेस मनात आहे पण घरी बोलू शकत नाही किंवा कुठं बोलू शकत नाही कारण आपल्या घरच्यांना एक शिक्षण झाल्यानंतर निघत माहीत असतं मुलांनी एक चांगली नोकरी केली पाहिजे. त्याच्या पलीकडं बिझनेस म्हणजे लई मोठी गोष्ट आणि ते आपण करायचं नसतं असंच जवळपास आपल्याला सांगितलेलं बिझनेस आपण करत नाही. मला शिकवत नाही त्या गोष्टी. तुम्ही कोण बिझनेस करणार तुम्ही कोण आहे. अरे ते दुसरे लोक आहेत दुकान वगैरे टाकून मोठे लोक आहेत. मोठे लोक आहेत त्यांचं काम. पैशावाली लोक आहेत मोठी लोक आहेत ती त्यांची काम आहे. आपलं काम काय डबा घ्यायचा 8 तासाच्या सुट्टीला जायचं आणि घरी यायचं. ही आपलं ते म्हणजे त्यांची चुकी नाही ते चालतच आलेलं आहे. ठीक आहे पण मनात असायचं काहीतरी वेगळं केलं. योगायोगाने मित्रांच्या सहकार्याने फार्मास्युटिकलच्या मार्केटिंगमध्ये MR झालो. ओके. एमक्यूआर नंतर मग तुम्ही मार्केटिंग केलं पण तुमचं MBA नव्हतं. BSc केमिस्ट्रीवरतीच MRC केमिस्ट्री होतो त्यामुळे फार्मास्युटिकलचं पण हे असल्यामुळे MRला घेतलं मला. गुजरातला ट्रेनिंग केलं. ते ट्रेनिंग खूप महत्त्वाचं झालं माझ्यासाठी. गुजरातला ट्रेनिंगला गेले MRCच्या. ओके. तिथं सर होते 15 दिवस ट्रेनिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ट्रेनिंग होतात ते पूर्ण टॅबलेट वगैरे त्याची इन्फॉर्मेशन डॉक्टरांशी जाऊन आपल्याला हे करायचं. तर तिथं डिफरंट असतात मला मार्केटिंगचे काय ते कसं तुम्ही हे करायचं स्ट्रॅटेजी असतात की कसं वर्गीकरण कसं करायचं मार्केटिंगचं ते वर्गीकरण त्या गोष्टी तिथं आत्मसात. मार्केटिंग तुम्हाला तिथून शिकायला मिळालं. पुन्हा इथं बारामध्ये जॉब रन करा त्या डॉक्टरला विजिट करा त्या डॉक्टरला कंपनी नवीन होती डॉक्टर जास्त हे करत नाही एंटरटेन करत नाही वरून प्रेशर येतं की तुमचा इन्सेंटिव्ह दिला पाहिजे तुम्हाला पगार चालू आहे सगळं चालू आहे. या मेंबरशिपला मला 13,000 रुपये दिवसाला 5,000 झाले 9,500 13,000. ही किती सालची गोष्ट आहे? 8 साली झाली 9 साली झाली 11 साली 11 साली. 11 सालची गोष्ट. 11 साली आम्हाला झालो प्रेशर वाढत गेलं कंपनीचं सिनियर मॅनेजर येत गेले आणि ते प्रेशर वाढत गेल्यानंतर सेल येत नाही
फार्मास्युटिकलची नवीन कंपनी, आपण काय करणार त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स किती लावणार. मग त्यांचं प्रेशर वाढल्यानंतर मग तो त्यांच्या आधीच करावा लागला, तोच करावा लागला की नाही होऊ शकत कंपनीचा एवढा सेल आपण स्वतःच्या ह्याच्यावरती ह्या सेल करून बारामती इंदापूर म्हणजे टार्गेट तुम्हाला दिले का एवढा सेल करायचा, तर ते पेमेंट तर बघा मार्केटिंग करणाऱ्या मुलांनी लक्षात ठेवा, भविष्यात ज्यांना मार्केटिंग मध्ये जायचंय तुम्हाला टार्गेट आहे, तेवढे टार्गेट जर तुम्ही अचीव केले तर तुम्हाला इन्सेंटिव्ह किंवा तुम्हाला असणारी सॅलरी मॅनेजर म्हणायचे आम्ही काय तुला खिशातून कंपनी पगार देणार नाही, तुझ्याकडून आउटपुट आलं तरच तुला ते पेमेंट होईल. मग तिथून पैसे वाढल्यानंतर मग तो क्विट केला. मग तो पुन्हा क्विट केला, तिसरा जॉब क्विट केला तुम्ही. क्विट केल्यानंतर मला थोडंसं एक 6 महिने लावली गेला. आता काय जॉब तरी किती करणार ना, हा जॉब तो जॉब योगायोगाने परत कल्याणी आपली ICMP इंडियन सिव्हिल्स तिथं जॉब चालू केला परत. ICMP पण मोठा ब्रँड आहे, मोठा ब्रँड आहे कल्याणी. मला असं म्हणजे भारत पोस्ट, MQL, ICMP मोठे ब्रँड मिळाले. स्वतः त्याच्यावरतीच मिळाले सगळे. तिथं चालू केला ते क्षेत्र वेगळंच, तिथं क्वालिटीला घेतलं. म्हणजे तुम्हाला क्वालिटी पूर्वी पाहिजे होती ती मिळाली आहे. गडबड होती आपल्याला. जॉब करायचा पण कुठं करायचा, क्वालिटी भारत प्रोडक्शन नको, MQL प्रोडक्शन नको, हे मार्केटिंग तर पाहिजे नकोच. मग क्वालिटी मिळाली. क्वालिटी मिळाली तर तिथं अल्ट्रासोनिक साऊंड टेस्टिंग NDT त्या ICMP मध्येच आमचं प्रशिक्षण घेतलं. लेवल असतात त्या NDT टेस्टिंगच्या, म्हणजे जे लोखंडी बारचे टाईप असतात, तो आतून क्रॅक आहे का बाहेरून क्रॅक आहे का, तो त्या मशीनवरती जमतो. मग पुन्हा ते डोक्यामध्ये रणनीती हे जी होती भारतपूरची, की शांत नाही बसायचं, कंपनीत गेलोय शिकत राहायचं. मग तिथे NDTचे 8-9 मशीन होते. एक सगळ्यात मोठी 25 कोटीची मशीन होती. AC रूम वगैरे सगळं मिळालं व्यवस्थित, ऑफिस मिळालं. तिथं शिप लेवल पूर्ण केल्या. ते चेक कुलकर्णी सर ह्याच्यावरून ते कोर्स घ्यायचे, 9 दिवस 10 दिवस कंपनी आम्हाला तिथं हे द्यायची. तिथून लेवल पूर्ण केल्या. NDT मध्ये लेवल 1 लेवल 2 असतात. तर लेवल कम्प्लीट केल्यानंतर जॉब चालू झाला. तिथं पण तीच गोष्ट झाली, सगळं शिकून घेतलं. त्यावर याला म्हणजे कुठल्या शिकला अडचण नाही, तिकडं जा हुशार पोरगा आहे. प्रत्येकाला शिकून सगळ्या कंपन्या घेतल्या. जॉब व्यवस्थित चालू होता. तिथं पगार किती होता? तिथं 15,000 मिळाला. 11 वरून 15,000. दिवस पण हे चालले होते असे, म्हणजे 5 वर्षाचा कालावधी गेला मध्ये गॅप जातो गेला तर त्यामुळे पगार मी त्या ह्याच्यात वाढत होते. पगार वाढल्यानंतर ICMP शिकत तिथं जॉब व्यवस्थित चालला होता. म्हणजे तुम्हाला म्हणलं मी की राजकीय पक्षाचे एजंट तिथं अडचणीत आले. अडचणीत आले. प्रेशर आलं का? प्रेशर तिथं कसं राजकारणाचे रिलेटेड काय लोक होते तिथं. माझा जॉब चालू होता आणि गावात काय समीकरणं बदलली झेंड्याची. आपण थोडासा हे घेतला, आपण स्वाभिमानीपणा आपल्याकडे जास्त आहे. आणि ते मला कंपनीतून फोन आला की आम्ही तुम्ही लक्षात घ्या, एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करताय, तुम्ही जे काय तिथं करताय ते काय गोष्टी योग्य नाही आहेत, नाही तर तुम्ही उद्यापासून कंपनीवरती येऊ नका. पण त्याला माझा एक्सपिरियन्स माहिती नव्हता की माझी 3 कंपनी सोडल्या. त्याला आपण वरतीच सांगितलं इट्स ओके, उद्यापासून काय येईल आय क्विट. तो तिथं मला सोडावा लागला फोर्सफुली. आपण जे आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काही लोकांनी तो सोडायसाठी मला तिथं प्रयत्न केले किंवा तिथं प्रेशर दिलं हे दिलं, पण मी ती पॉझिटिव्हली घेतलं. ठीक आहे, आपण काय आपल्यासाठी जॉब नावा नव्हता, आधीचा अनुभव होता आपला. तिथून आता केला तर जॉब नाही करायचा. जॉब किती करायचे? 4 जॉब झाले. 4 जॉबमध्ये आपल्या सॅटिस्फॅक्शन होत नाही. तिथं पण तीच गोष्ट, 3 शिफ्टमध्ये काम करायचं, ते करायचं, ते त्यामुळे त्याच्यात चालू होतं. मग थांबलो जरा. घरची तर ती चिडचिड अजून चालू की काय हा प्रकार काय चाललाय त्याला समजत नसेल की जॉब करतोय, चांगले जॉब स्वतःहून सोडतोय. काय करायचं तर स्वतः आता बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायला काय करू शकतो? पैसे तर नाही, घरच्यांना मागू शकत नाही. कसं घरच्यांची परिस्थिती नाही आहे. आणि घरच्यांना मागायचं, घरचे म्हणतील तुझे जॉब चालले चांगले, तू जॉब सोडतोय, हे कुठं तुझ्या डोक्यात आलं बिझनेसचं काय असं. मग सगळ्यात सोपा बिझनेस कोणता? ट्रान्सपोर्टचा बिझनेस. म्हणजे
म्हणजे बिझनेस लाईन मधला पहिली आयडिया तुमची हा. ट्रान्सपोर्ट मध्ये काम करण्याची. तो आपले छोटा हत्ती टाईप गाडी आपली मॅक्झिमम ट्रॅक्टर कंपनी होती, ओळख होती मित्रांची, आपण तिथून लावली, एक ड्रायव्हर घेतला आणि त्यातून पैसे तर पाहिजे. 15,000 जॉब सोडला, मग त्या ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये गेलो, नागपूर, धुळे, कन्नड, ते ट्रॅक्टरचे म्हणजे तुम्ही स्वतः गाडी ड्राईव्ह करा. ड्राईव्ह केली स्वतः गाडी. पर्याय नव्हता, कारण आपण एवढे चांगले जॉब जर सोडून आपल्याला बिझनेस करायचा आहे, मला तयारी होती. त्यात काय असं म्हणजे हे नव्हतं की एक एनर्जी होती. बघा आता मुलांना व्यवसाय करायची सुरुवात कशी आहे बघा, शून्यातून म्हणतो ना आपण, शून्यातून व्यवसाय कसा उभा राहतो. स्वतः गाडी चालवत व्यवसायाला म्हणजे ड्रायव्हरच झाले ना. हा, सुरुवातीला ड्रायव्हरच झाले. ड्रायव्हर चालू. मग कुठपर्यंत गाडी जायची तुमची? एक एनर्जी अशी होती की इथून 4 वाजता गाडी चालू केली, पहाटे नाही नाही आज संध्याकाळी कंपनीत गाडी जाणार, तिथं पार्ट तो भरला जाणार, बिलिंग केलं जाणार, आपल्याला गाडी तो पार्ट साईड मिळणार, गाडी नागपूरला न्यायची. वेळ कुठं दाखवायचा ना, आपल्याला पैसा पाहिजे. पैसे पाहिजे. 4 वाजता सायंकाळी गाडी चालू करायची, जेवायला थांबायचं. दुसऱ्या दिवशी यवतमाळ नागपूर 3 वाजता, अर्धा तास 1 तास फक्त जेवणापुरती गाडी, स्टेअरिंग वरून कॅब करायचं नाही स्पीड. कारण मनातून होतं ना की आता स्वतःच्या माझा व्यवसाय खुशीने आलो होतो ना की आपल्याला हे करायचं, पैसे व्यवसायातून पैसे कमवायचे. मग तिथं आपण इथं जर 8-8 तास नाईट शिफ्ट करून 12-24 तास ड्युटी केलेल्या होत्या पहिले, तर स्वतःसाठी वेळच देऊ शकतो, वेळच वेळ, पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकता व्यवसाय. स्वतःच्या मनाने आलो होतो की हे करायचं, व्यवसाय करायचा. There is no time constraint for your own business. This is a very crystal clear thought. कंटाळा नाही. तुम्हाला व्यवसाय करताना टाइमची मर्यादा नाही. जेवढं तुम्ही वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल, इन्व्हेस्ट का खर्ची नाही, वेळ इन्व्हेस्ट करणं व्यवसाय म्हणजे तुमचा व्यवसाय वाढणार आहे, अजून मोठा होणार आहे, लक्षात घ्या. ते चालू केला, गाडी भरपूर बाहेर दिली, गाडीची कामं काय चालू झाली, पुन्हा गाडीची कामं चालू झाली, गाडी विकावी लागली मला. तर पैसे कमावले नाही असं नाही, तो फेल नाही गेला, त्यातून मला मिळाले. त्याचा मला आनंद कळला. ज्या आपण 8,000 साठी 1 महिना वाटत बघत होतो, एका ट्रिपमध्ये पण तेवढे मिळतात पैसे. हा एक अट्रॅक्शन वाटतं. त्या कमी काळात पैसे मिळत आहेत, जास्त पैसे मिळतात, जास्त पैसे कमी काळात जास्त पैसे मिळतात. त्याच्यामुळं आता दुसरा व्यवसाय होता तो ठीक केला, म्हणजे गाडी खराब झाल्यामुळे ती मला द्यावी लागली. त्याच्यानंतर मग एवढा असा दुसरा व्यवसाय कोणता की तो कमी काळात जास्त हॉटेल व्यवसाय. पण म्हणजे पहिला आता तुम्ही जसे जॉब क्विट केले तसे व्यवसाय सुद्धा सरांनी क्विट केले. पहिला व्यवसाय सुद्धा क्विट करून टाकला. दुसरा हॉटेल व्यवसाय आला. हॉटेलमध्ये हॉटेल व्यवसायामध्ये कसं आहे, इन्स्टेंट पैसे. सकाळी हॉटेल आणायचं, ते सकाळी करायचं का संध्याकाळपर्यंत आपल्याला 3 पट 4 पट पैसे हॉटेल व्यवसायामध्ये. मी काही शेफ असतो त्याच्याकडे ते दिलं की तो पण करतो. तो व्यवसाय करताना घरच्यांना माहीत नव्हता काय व्यवसाय करणार आहे. भांडवली पण चुकून जे आपण ह्या ट्रान्सपोर्टमधून पैसे ठेवले तुम्ही होते, घरच्यांना पैसे मागितले नाही. नाही कधीच नाही मागितलं की मला 10,000 द्या, 5,000 द्या, किंवा स्वतःच्या खर्चासाठी. पण जसं कॉलेज झालं तसं मला आठवत नाही की मी कधी घरच्यांकडून पैसे घेतले. आपण जो जॉब सोडायचा हे करायचं, ते आपली स्वतःची कॅल्क्युलेशन हे करूनच हे करायचं. आता ह्या गोष्टी सगळ्या कुठून आल्या? आमचे आजोबा होते, तलाठी होते. आजोबांची एक जवळ येत होती माझी, एक नातू म्हणून. तिथं आजोबा तलाठी असल्यामुळं त्यांची डायरी टिपणं तिकडे सगळं ती माझ्यावरती, ती म्हणतो ना आपण तुमच्या जीन्स मध्येच आले की ते असं करतायत, आपण बघितलंय. हे कसं आपण त्या राज ठाकरे जाताना ऐकलं मी एक भाषण की संस्कार कुठं घडत नाही, ते तुम्ही वेचायचे असतात. ती गोष्ट फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे की असं तुमच्यावरती कोणी ठरवून संस्कार नाही करणार, बिझनेसचे किंवा कशाचे काय कोणतंही. तर त्या आजोबांचे संस्कार मी वेचले गेलते. तर ते कोणते वेचले गेलते? स्वच्छता, टापटीपणा, आणि त्यातून 10वी मॅट्रिक होते, तलाठी होते, इंग्लिश वगैरे एकदम भरपूर चांगलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळं ते सांगताना असं बोलताना आपल्याला बोलायचे की माणूस कसा पारखायचा, एका नजरेत माणूस कळला पाहिजे, तो काय आहे, कसा आहे. ह्या गोष्टी तिथून त्या अंगी ते तुम्ही अंगीकारल्या सगळ्या गोष्टी. माणूस किशाला त्या माणसाला पाहिजेलच.
हे पाहिजे नोटात पैसे देताना सुद्धा त्याची एक अजून पण सवय पडलेली आहे की जे आपण म्हणतो ना सरळ लावायचे सिक्वेन्सचे पैसे गांधीजींचं तोंड एका बाजूलाच पाहिजे कंटिन्यू ओके हां ही व्यावहारिक माणसाची लक्षण आर्थिकपणा सगळ्या गोष्टी व्यावहारिक माणसाची लक्षण आहे अच्छा मग ते आज उपयोग येतात मला की लक्षात येतो हा माणूस आपण व्यावहारिक आहे हां ते कसे तरी 200ची नोट खाली 500ची वर 100ची वर हां ही माणूस व्यवहाराच्या ही नाही हां हां लायक नाही लायक नाही त्या गोष्टी त्या आजोबांच्या सगळं डायरी होती त्यांची त्याला एक रोजचा खर्च हे ते असं त्यांचं त्या गोष्टी मनामध्ये खूप विकल्या होत्या आणि त्या ह्या पुढं सांगतो मी त्याच्यामध्ये खूप फायदेशीर ठरल्या मला त्या गोष्टी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आला म्हणजे पैसे होते स्वतःचेच मग त्या हॉटेल व्यवसाय चालू करताना कसा चालू करायचा काउंटर तर लागतो हॉटेलला एक बस संस्था बंद पडली होती 9,000 रुपये काउंटर घेतला तिथून एक मेस बंद पडली होती तिथून ते ताटं वाट्या वगैरे त्यांच्याकडून घेतल्या एक अतिशय 2 गाड्यांमध्ये ते चालू केलं वडापाव मटण चिकन असं ते व्हेज नॉन व्हेज दोन्ही त्या काळामध्ये 2012-13चा काळ 50,000 हॉटेल चालू होतं माझं 50,000 स्वतःच्या ह्याच्यावरती 2,000-3,000चा व्यवसाय द्यायचा आचार्य वगैरे जाऊन पैसे यायचे पण थोडा स्पॉट का नव्हता कारण पैसे नव्हते माझ्याकडे दुसरे गाडी बघायचे तर गाड्यांचं भाडं जास्त रोडला जास्त भाडं एक आउटसाईडचा गाळा हां थोडंसं तिथं आणि जसं तिथं लक्षात आलं की काही व्यवसाय असे असतात की तिथं पैसा भरपूर पाहिजे ओके ते लूक पाहिजे त्या व्यवसायाला तो लूक काय करता येत आला नव्हता हॉटेल व्यवसाय असा की तिथं तुमचं देखणं दिसलं पाहिजे इम्प्रेशन असं पाहिजे तिथं तुमचं सगळं लूक वगैरे तिथं बसायची व्यवस्था इंटेरियर एक्सटेरियर हे सगळं त्या हॉटेल व्यवसायाचे आपल्याकडे पैसे नव्हते पैसे नसल्यामुळे तो चालला नाही व्यवसाय सुरुवातीला रन केला थोडेसे काय आपण आचार्य सुद्धा क्वालिटीचे नाही तर ते गोष्ट लक्षात आली नंतर ना उंटावरून शेळ्या नाहीत राखायच्या अच्छा शेफ वरती डिपेंड नाही राहायचा मला काय येतं त्याच्यामध्ये काहीच येत नाही तो माझा पैसे देतोय तो व्यवसाय माझा नाही म्हणजे ज्या गोष्टी मला येतच नाही तो व्यवसाय मी का करायचा उद्या तो बदलला ते निघून गेला सोडून गेला मग ते कोण करणार ते हॉटेल व्यवसाय तिथं माझा चालला नाही पडला फेल फेल गेला गेला. तो स्टार्टअप फेल गेला फेल गेला तो कशावर फेल गेला थोडेसे पैसे वगैरे बाकीचं त्या गोष्टी लक्षात आल्या नंतर मग तिथं थोडंसं सर्चिंग चालू झालं आता जॉबचा विषय कधी डोक्यातून निघून गेलेला होता ते 4 जॉब सोडून दिले तिथं जॉबचा विषय संपला आता मी ऑलरेडी व्यवसाय झालेले होते ट्रान्सपोर्ट झाला हॉटेल झाला आता काहीतरी तिथे म्हणत 12वी असताना सर बोलत होते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी मजा येते जुनी लोक करायचे पण ते काय आता समजलं ती माझ्या मॅन्युफॅक्चरिंग आता आपल्याला सपोर्ट काय आपण कोणाला जाऊन विचारू शकत नाही की काय असतं कसं असतं कुठं हे करणार ना त्यात नुकतंच 3G 2G चालू झालं यूट्यूब गुगल त्या गोष्टी ह्या आल्या होत्या म्हणजे मोबाईल सुद्धा अँड्रॉइड वगैरे आलेले होते म्हणजे ही किती सारखी गोष्ट आहे एक 14 सर्चिंगचा 14-15 ते नुकतंच येऊ घातलं होतं ते वाटतं होतं त्यावेळेस माळेगावला 2G चे ते बारामतीला 3G बारामती द्यायचं बघायसाठी मला ग्रामीण मध्ये ते नव्हतं रेंज नव्हती मला तर कोणी म्हणजे ह्या जे बिझनेस आले त्यात जर सगळ्यात महत्वाचं कोणी घेतलं असेल आयडिया गुगलने आणि युट्यूबने साथ दिली ओके म्हणजे माझे व्यवसाय कशावरती चालले तर गुगल आणि युट्यूबवरती चालले ही कल्पना तुम्हाला युट्यूब आणि गुगलने दिली गुगलने दिली माहित होती आता केमिकल रिलेटेड असल्यामुळं ते हायड्रोक्लोरिक ऍसिड असो काय त्याचे हे आहे ते माहित होतं हीच निवड का केली माझा असा प्रश्न की तुम्हाला दुसरं आता तुम्हाला युट्यूबला अनेक गोष्टी बघायला मिळल्या असतील किंवा गुगलला अनेक व्यवसायाच्या आयडिया तुम्ही बघितल्या असतील तिथून पुढं जाऊन केमिकल मध्ये काम करायचं किंवा केमिकल मध्ये माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन असावं हेच का निवडलं आता कसं बघताना हॉटेल व्यवसाय बंद केला पैसे तर काहीच नव्हते खिशात म्हणजे बिना खिशात पैसे नसताना बिझनेस चालू करायचा आहे मग युट्यूबमध्ये असे भरपूर व्यवसाय बघायचे भरपूर देतात ते सिरीज त्यांची आली म्हणजे हा करा तो करा तो करा मग रोज एकच काम
काम तर काय खूप येतात व्हिडिओ आपल्याकडे काम तर काहीच नव्हतं. आपल्याकडे काम एकच होतं, बघत राहणे, युट्यूब बघायचं. युट्यूब बघितल्यानंतर मग हा व्यवसाय, तो व्यवसाय, मग त्यात दुसरे कमी पैशामध्ये कोणता, मग त्याच्यामध्ये काही ऑप्शन येतात. दुसऱ्याकडून माल घ्या ओके आणि तो सेल करा, हे करा, असं करा. डिस्ट्रीब्युटर कमी पैशामध्ये युट्यूब आपण बघतो 10,000 व्यवसाय चालू करा, 20,000 करा, लाख रुपयात करा, असं ते बघायला चालू होतं कंटिन्यू. आमची मुलं आहेत ना आमच्याकडे येतात. आता हे फर्स्ट इयर चालून कुणी आलं नाही, सेकंड इयरची मुलं फार येतात आणि ते आम्हाला म्हणतात की सर व्यवसाय करायचा पण आयडिया नाही. पण व्यवसाय सुरू करण्याचं जे पॉइंट आहे ना, म्हणजे ते म्हणतो ना बिंदू, ती कुठून सुरू होतो? आयडिया मधून. आयडिया इतकी महत्वाची आहे की कुठून सुरुवात करायची हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्ही 50 ते 60% काम जिंकलेलं असतं. त्यात माझं म्हणणं आहे असं. मनातून आलं पाहिजे ते की मला व्यवसायच करायचा आहे. कोणताही असो, काही असो, सर्चिंग चालू आहे, पण मला व्यवसाय करायचा आहे. पैसे नसताना पण व्यवसाय करायचा आहे. पैशाचं बघू आणि व्यवसायाची आयडिया घेऊ. पैसे कसे उभा करायचे ते ठरवू, कसे करायचे उभा ते व्यवसायाचं. हे फायनल कधी केलं तुम्ही? सह्याद्री केमिकल्स अँड ट्रेडिंग जी तुमची कंपनी हे यातच व्यवसाय करायचा हे कधी फायनल केलं? नंतर मार्केट ते फिरलो होतो. एमआर असल्यामुळे एक मार्केटमध्ये फिरायचा अंदाज होता. ते त्याला असताना पल्सर गाडी घेतली होती. पल्सर किंवा मार्केटला चक्कर मारायची की काय करू शकतो. आता आयडिया तर भरपूर आल्या होत्या डोक्यामध्ये, हे करा, ते करा, ते करा. नंतर मार्केटमध्ये सर्व थोडासा नॉर्मल एक अंदाज येतो. काही दुकानदार असे बोलताना म्हणतात, दुकानदार अरे ते ऍसिड फिनाईल बरेच समजून गाडी येते. हे व्यवसाय काय लक्षात आलं का तुम्हाला? तुम्ही फ्लोर क्लीनर माहिती आहे तुम्हाला? हार्पिक माहिती आहे? हार्पिक नावाचा एक ब्रँड आहे डिशवॉशरचे. काही मार्केटमध्ये एस्टॅब्लिश्ड ब्रँड आहेत. तुम्ही आता मुलींना माहिती असेल, किचन मध्ये काम करत असतील ज्या मुली त्यांना माहिती असेल किती मोठे मोठे ब्रँड आहेत की नाही. त्या ब्रँडला कॉम्पिटिटर कसं व्हावं नाही का? माझ्यासारख्याला काय वाटेल, नको बाबा ते ऑलरेडी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश्ड आहे, आपण काय करणार? तरी सुद्धा ते कॉम्पिटिशन असताना सुद्धा तुम्ही यात मध्ये काढा. तुम्हाला काय वाटलं नाही की मी यात नको बाबा, माझं दुसरं नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया घेतली? त्याच्यामध्ये काय झालं, लांबून त्यावेळेस 2016-17 लांबून गाड्या होत्या आणि तेच होता. अरे स्कोप होता तुम्हाला आता हे सुरू करायला की त्यांना दुकानदाराला विचारलं, अरे तो येतो 1-1.5 महिन्याचा 2 महिन्याचा माल टाकून जातो, तो घ्यावा लागतो, कारण गाडी येत नाही. गाडी परत येत नाही. गाडी येत नाही म्हणजे आपण गाडी पोचू शकतो. तो गॅप आहे. आणि त्यांना दुकानदारांना पण तेवढे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. पूर्ण गाडी घ्यायला, माल घ्यायला, माल घ्यायला. 2 महिन्याचा माल घ्यायला दुकानदार काय करतो, आठवड्याचा माल घेतो, परत आठवड्याचा घेतो. तो स्वतःचे पैसे गुंतवायला तयार होत नाही. तो एक मला तिथं वाव कळला की तिथं आपण करू शकतो. हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. कारण की जरी एस्टॅब्लिश्ड ब्रँड असले, आता तुमचे आपले कोल्ड ड्रिंक्स आहेत, कोका कोला, पेप्सी, या इंडस्ट्री आपल्या बारामती येते का? फलटण मध्ये का? इंदापूर मध्ये, पुरंदर मध्ये नाही. या इंडस्ट्री कुठे असतात? मुंबई किंवा ते हायवे असतात की मोठे मोठे, त्या हायवेच्या नियर बाय असतात. आपल्या इकडच्या परिसरात आहेत का कुठं? नाही. बारामतीला तर मी सर दुसरं एक त्याच्यामध्ये ऍड करतो तुमच्या मुद्द्यात. बारामती ते येणारं दूध, आता मी थोडासा अभ्यास केला म्हणून सांगतोय, कुठून येते? कोल्हापूर, गोकुळ कोल्हापूर. तुमचं गोविंदचं तर दूध नाही दिसत मला, पण गोकुळ कोल्हापूर, चितळे तुमचे नरसिंहवाडीला का काहीतरी त्यांचा प्लॅन्ट आहे. अमूल कुठून येतं? गुजरात. आपलं स्वतःच काय आहे? लक्षात येते तुमच्या? हे जे मोठे मोठे ब्रँड आहेत, बिस्किटच्या वगैरे फॅक्टरीज असतात. तुम्ही जे बिस्किट खाता, नेसले वगैरे या सगळ्या चॉकलेट्स असतात, हे इथं कुठं बनतंय? हे बाहेरनं सगळं येते ना, आपण ते वी आर टेकिंग इट. म्हणजे हा स्कोप जो आहे हे ओळखणं सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कारण त्यासाठी तसं विजडम डेव्हलप झालं पाहिजे की आता हा स्कोप आहे. ब्रँड जरी असतील तरी मी माझा स्वतःचा ब्रँड चालू करू शकतो. म्हणजे आयडिया आली की नक्की करायचं काय. त्याच्यात भरपूर बिझनेस आले होते असे डोक्यात, छोटे छोटे कुठं जो आपण हे म्हणतो पण ते पाण्याचे जार वगैरे कुठं असे कमी पैशामध्ये चालू होतील असे आयडिया येत होत्या. पण जे म्हणत मॅन्युफॅक्चरिंग तिथं ते मला
मनाला भावलं की तिथं भरपूर वाव आहे त्यामध्ये आणि लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट चालू करतो आणि किती लांब जाऊ शकतो मी. आता जास्त केलं काय ठराविक एरिया बारामतीला त्याला मी जाऊ शकत नाही, त्यात प्रॉफिट नाही आहे एवढं. त्याच्यामध्ये आता मी हा ब्रँड इथे विकतोय, मी उद्या सोलापूरला जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. ही एक अमर्यादित तुम्हाला डिस्टन्सचं काही कन्स्ट्रेंट नाहीये, कुठेपर्यंतही तुम्ही जाऊन सेल करू शकता, असा व्यवसाय हवा होता. ओके. आणि मग ही तयारी चालू केली. तयारी करायला 1 वर्ष गेलं. आयडियासाठी सगळं झालं, आपल्याला करायचं काय, बिझनेस करायचा. आणि हे क्षेत्र पण ठरलं. असं नाही झालं की आज बघितलं उद्या बघितलं, पैसे बघितले आणि चालू केलं, अशा गोष्टी नाही झाल्या. ओके. अभ्यास केला, मनात होत्या. मग त्याच्यापासून पुन्हा सर्चिंग चालू, गुगल, युट्यूब, कसं कसं. तुम्हाला मेंटर असं कोण मिळालं नाही का की बाबा आम्ही मदत करतो, आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय कसा करायचा आहे? नाही, मेंटर कोणीच नाही. गुगल आणि युट्यूब. म्हणजे तुमच्या व्यवसायाचं क्रेडिट तुम्ही गुगल आणि युट्यूबला देता का? हो. आणि संघर्षाचं क्रेडिट घरातच आई वडिलांना द्यायचं. बघा, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे गुगल, युट्यूब सारख्या मीडियामधून काय घ्यायचं हे यांच्या सरांच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं. नाही तर आमची मुलं रील्स आणि मेकअपच्या रील्स असतील, कुठं डान्सच्या रील्स असतील, कुठं कॉमेडी रील्स असतील, काय घ्यायचं हे पण कळलं पाहिजे. आणि आता तर अनालिटिक्स आहे, डेटा अनालिटिक्स मुळे तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही कुठेतरी गुगलला टाईप केले की त्याच्या रील्स तुम्हाला दिसायला लागतात. AI मध्ये आपण जे फोनवरती बोलतो, कोण ऐकतोय आता आपलं, ऐकतोय, हा. आणि तेच आपल्याला दाखवतो. तेच दिसायला लागतं. तर तुम्ही काय बोलताय की तुम्हाला मी जर दिवसभर असं कस्टमरशी बिझनेसचं बोलतोय, मला तेच येतं संध्याकाळी, त्याचे रील्स किंवा त्याचे अपडेट्स त्याचे अपडेट्स येतात मला. त्या पण एक फायदा आहे AIचा. बघा. मी जे दिवसभर बोलतोय तो मोबाईल ऐकतोय, मला दाखवतोय त्यात नवीन काय आलंय, नवीन मशिनरीज काय आहे, नवीन ब्रँड काय आहे. म्हणजे आपण गुगल, युट्यूब, तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक किंवा अजून तुमचं पिंटरेस्ट वगैरे जे काही सोशल मीडिया आहे ते स्वतःचा ब्रँड किंवा स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करायसाठी वापरा. मेंटरची गरज नाही. असेल तर चांगलंच आहे. पण सरांच्या उदाहरणात असं दिसतंय की सरांना मेंटर कोण आहे? गुगल आणि युट्यूब आणि त्यांचे आई वडील. ते सर्चिंग चालू केलं. आता सुरुवात व्यवसाय चालू करायचा, व्यवसायाला नाव काय द्यायचं, तिथून सुरुवात. लगेच असं मग आपल्याकडे असतं घरातल्या मुलांची किंवा कुठे ते नको होतं, वेगळं काही वेगळं नाव. कारण की तो पुन्हा ब्रँडचा विषय येतो, काही विषय येतो ब्रँडचा, आणि ते नाव बदलता येत नाही. बदलत आहे. एकदा दिलं की एकदा तुम्ही ते बँकेत गेलं, त्याला गेलं, सगळं अकाउंट तयार होतात ना. तयार होतात त्याचे. ते नाव काय द्यायचं, तर थोडंसं नाव आता सर्च, पुन्हा गुगलवरती सर्च, अशा रिलेटेड काय काय मार्केटमध्ये काय नाव आहे. ओके. त्या बिझनेसशी रिलेटेड मार्केटमध्ये आता जे प्रॉडक्ट येतात ते काय नावाने येतात, आपल्याला त्याच्या कुठेतरी रिलेटेडच नावं पाहिजे. आपण वेगळंच काहीतरी नाव दिलं तर ते अपील होणार नाही कस्टमरला, पसणार नाही ते मार्केटमध्ये की हे काय आहे. काय वेगळंच आहे काहीतरी नाव. नावाचं सर्चिंग करू ना गुगलमध्ये, पण गुगलमध्ये ऑप्शन असं असे नाव आहे. सह्याद्री, शेवटी आपण इतिहास वगैरे वाचतो, बरोबर. स्वराज्याची स्थापना सह्याद्री वगैरे असं. हो. सह्याद्री नाव पटलंच. सह्याद्री केमिकल, सह्याद्री ट्रेडिंग कंपनी, हे कंपनीचं नाव फायनल झालं. फायनल झाल्यानंतर मग ब्रँडचं नाव काय करायचं. ओके. आता ब्रँड कंपनीचं नाव झालं, ट्रेड मॅन्युफॅक्चर बाय सह्याद्री केमिकल, मार्केटेड बाय सह्याद्री ट्रेडिंग कंपनी. राईट. ही 2 नाव फायनल झाली. ब्रँड नाव काय करायचं, मग पुन्हा मार्केटमध्ये सर्च, गुगलवरती जायचं, ते प्रॉडक्टचे स्क्रीनशॉट घ्यायचे, 10, 15, 20 प्रॉडक्ट, जेवढे आपल्याला सर्चिंग करायला बसल्यानंतर टाइम नाही लागायचा. ओके. किती टाइम लागला, खोलपर्यंत जेवढं घेता येते तिथून स्क्रीनशॉट काढून, स्क्रीनशॉट नंतर काढून बघायचं आपण की आता ह्यातून आपल्याला नाव ठेवलं काय घ्यायचं, काय घ्यायचे, काय चाललंय मार्केटमध्ये. मग असं सर्चिंग करताना मार्केटमध्ये भरपूर नाव आहे. आता क्लिनिंग आहे, क्लिनिंग आहे म्हणजे स्वच्छता आली. हो. आणि आपण बघत असतो फाईट वगैरे असं त्या गोष्टी, ब्रँड टॅगलाईन वगैरे. व्हाईट फायटर हे नाव, व्हाईट म्हणजे स्वच्छ, फायटर म्हणजे ते स्वच्छतेसाठी हे करणार, व्हाईट फायटर. व्हाईट फायटर हा ब्रँड केला. ओके.
व्हाईट फायटर नावाने तुम्ही ब्रँड चालू केला. ब्रँड चालू केला व्हाईट फायटर. मग ते हे काय करायचं, लोगो वगैरे कसा करायचा काय. मग आधी सुरुवातीला वेगवेगळे डिझाईन कसे करायचे काय, सर्चिंग पुन्हा चालू, पुन्हा मोठ्या मोठ्या म्हणजे बघायचे. असं एक खूप वेगळं असं काय म्हणतो आपण त्याला, एकात असं मिक्स नको, क्लमसी नको. मग आपण पुन्हा गुगलवर सोबर पाहिजे. गुगल आपल्याला दाखवतं नाईकी, ॲमेझॉन, एकदम सिंपल असतात पण अट्रॅक्टिव्ह असतात. सिंपल असतात. मग तशा पद्धतीने मी तो लोगो डेव्हलप केला. एक फक्त सर्कल, त्याच्यामध्ये जेट ओके, फायटर हा, ते म्हणजे असे त्या कल्पनेला ते निर्माण आहे. ॲडव्हर्टाईज करताना आपण असे डिशवॉश हे आपलं ताट आहे ते धुतलं, तो फायटर केला असा. ओके, ते व्हाईट झालं, क्लीन व्हाईट फायटर असं ते आधीच ते समजायला लागलं, मनात आलं. मला द्यायचं ते कसं कशा पद्धतीने करायचं, ते नाव वगैरे डेव्हलप केलं. पैशाचं मग तुम्ही हे लोगो डिझाईन केलं, ब्रँड तयार झाला, मग याचं ट्रेडमार्क वगैरे केलं का? ट्रेडमार्क केलेलं आहे त्याचं व्हाईट फायटर. म्हणजे प्रोडक्शन चालू करायचं. आता प्रोडक्शन आहे, आधी व्यवसाय काय करायचा हे ठरलं, नाव ठरलं, पैसे कुठे, पैसे नाही, पैसे नाही, कल्पना मनात सगळं झालं, पैसे नाही. पैसे नाही म्हटल्यानंतर घरी तर मागू शकत नाही की कसं म्हणायचं ना मला, आणि ते विश्वास कोण ठेवणार. बरोबर. तुम्ही जर 4-5 कंपन्या सोडून ती करून ती करून जर घरी जर मला बिझनेसला पैसे द्या, तर कोणत्या विश्वासाने त्यांनी पण द्यायचे तुम्हाला. तो विश्वास आपण ठीक झालेला होता. आपल्यालाच करायचं आहे काहीतरी. गावात मुलगी असतात, पतसंस्था, गेलो पतसंस्थेवाल्यांकडे, तो सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला माझा. पतसंस्थेवाले म्हणले देतो, घाण ठेवा, हां आणा म्हणले मॉर्गेजला काहीतरी. पुन्हा घरी कसं ते काय म्हटलं काहीतरी करतोय एवढं विश्वास नाही. त्यातून पण आहे कन्व्हिनियन्स, ठीक आहे आता करायचंच आहे तर ठीक आहे. त्याच्यावरती आधीच शेतीचा रिलेटेड प्रोजेक्ट होता, पीक करतात. तर ते म्हणजे बँकेतून मार्केटिंगेतून करून आणा मला की न हरकत आणा त्यापासून त्याला. त्यावेळेस माळेगावच्या बँका एनपी केल्या त्या सगळ्या, काही ठराविक 1-2 लोकांनी नको त्या लोकांना कर्ज देऊन हे करून डबघायला आणली होती बँक. म्हणजे बँकेकडून कर्ज घ्यायचं ही आयडिया काय मनातच येऊ शकत नाही. मग त्या साहेबांकडे गेलो, साहेब म्हणजे एकटाच गेलो, वशिला नाही काय, साहेब जेवण होते एकदम. साहेब म्हणजे काय करायचं, साहेबला काय सांगितले माझं असं असं मटेरियल मी मॅन्युफॅक्चरिंग करून मी त्यांना काहीतरी माझ्यात किंवा हे झालं तर संसद का काढतो. बरं, बँक दिली ना तुला. हे किती झाली गोष्ट? 16 सालची गोष्ट, 15-16 सालची गोष्ट. बँक दिली त्यावेळेस मला वाटतंय गव्हर्नमेंटने स्टार्टअप साठी फंड चालू केले होते. मोदी सरकार आलं होतं 2014 साली. आणि नंतर तिथून बऱ्याच आधी माहितीच नव्हतं, 14च्या आधी बिझनेससाठी लोन काय गोष्टी ह्या गंधच नव्हत्या या गोष्टीचा. माहितीच नव्हतं ना की असं काय मिळतं, स्टार्टअप काय असतं काय ना, मेक इन इंडिया वगैरे काय असतं. तो फायदा झाला सरकारच्या. तुम्ही कुठल्या स्कीम मधून लोन घेतलं? नाही, प्लेनच घेतलं मी. साहेबांकडे गेलो, मित्रांनी सांगितलं सीसी वगैरे करंट असं बँक देते वगैरे, माहिती कमी. कारण बँकिंग सेक्टर ह्याच्याशी आपला कधी संबंधच येत नाही. कॉलेज वगैरे जॉब वगैरे, जॉब करताना संबंध काय येतो, सेव्हिंग्स अकाउंट काढा, तो अकाउंट HR ला तिथं द्या, तो जमा होतो, ATM मिळायचं, पण रुपये काय एवढं नव्हतं, ते काढून घ्यायचं. ह्या फक्त गोष्टी बँकेशी एवढ्याच गोष्टी की ह्याच्या पुढं काय असतं ह्या गोष्टी माहीत सुद्धा नव्हत्या. पण बँकच अर्थव्यवस्थेचा का नाही, त्याच आपल्याला गोष्टी त्या माहिती नाही. म्हणजे फायनान्स जिथून फिरतो, अर्थव्यवस्था जिथून तयार होते, ते सगळ्याचा बेस हा तुमचे बँक आहे. खातं काय असतात, करंट खातं काय असतं, सेव्हिंग खातं काय असतं, सीसीचं खातं कसं असतं, टर्म लोन कसं असतं. मग ते साहेबांना थोडं चुकीचं बोललो की मला सीसी आधी करंट खातं काढायला लागतं, करंट खात्यावरती वडाल करायची, मग तिथं तुमची सीसी टर्म लोन काय असेल ते मंजूर करून मी डायरेक्ट सीसीच मागतोय, करंट खात्याचा तपासच नाही. साहेब म्हणजे तुला जेवढं सांगितलं तेवढं तू कर. आणि शिक्का वगैरे बनवून सगळं तुझं ठरलंय ना वगैरे त्याचा आनंद माझ्याकडं. तो मला आधार खूप मोठा मिळाला. त्यांनी 3 लाखाचं लोन मला मिळालं. 2016 साली 3 लाखाचं लोन. आयडिया होती. कुठल्या बँकेतून? बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र. बरं, हे सगळ्यात हे तुमचं अजून मॅन्युफॅक्चरिंग चालूच नव्हतं? काही चालू नव्हतं. सुरुवातीची फेज. सुरुवातीची म्हणजे ओके.
आता 3 लाखाचं कर्ज तुम्ही घेतलं बरोबर, त्याच्यानंतर नाही मशिनरीची निवड करणं, त्यानंतर तुम्हाला पॅकेजिंग साठी लागणारं जे मटेरियल आहे त्याची निवड करणं, हे कसं केलं? सुरुवात झालं ते लोनसाठी हे दिलं. मला तिथं एक नशीब, मला बँक ऑफ महाराष्ट्राने लोन दिलं म्हणून माझा बिझनेस उभा राहिला. मी जर ते पतसंस्थेतून घेतलं असतं ओके, तर मी बिझनेस करू शकत नव्हतो. व्याज दर जास्त आहे. आपण म्हणतात आपल्याला 16%, आपण कधी त्याची हेच करत नाही. एक सवय आहे, काय कोणती गोष्ट असते ना, दिवसाचा पेट काढायचा, कॅल्क्युलेशन करायची स्वतः साधा कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं, त्यातले ड्रॉबॅक्स काय कसं ते मग ते मी पतसंस्थेचा जरा अभ्यास केला की हे 16% म्हणतात, पण नाही ते 16%, ते 24% जातात. आणि ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत कशाच सांगणार ना, ते त्याला कंपाऊंड इंटरेस्ट काहीतरी असतो का? मी आज चक्रवाढ म्हणतो आपण. 3 लाखाचं लोन मी आज घ्यायला गेलो पतसंस्थेमध्ये. पतसंस्था म्हणणार 10% शेअर्स पेड करून देणार 30,000. त्याच्या आधी तुम्ही खातं काढा, त्या खात्यावरती ही करा, उडाडांचा ते 50,000, 80 तर गेले. बाकी मॉर्गेज प्रोसेसिंगला 20,000 रुपये पुरत नाही, 1 लाख गेले. हातात आले किती? 2 लाख. 2 लाख ज्यावेळेस हातात येणार 14,000 रुपयाचा हप्ता येतो 3 लाखाला. स्टार्टअप करून उभा राहिल्यानंतर 6 महिने जाणार आहे. माझा ऍक्च्युअल पैसा प्लॅन तयार होतो. ते माझं मटेरियल मागवायचं, सगळ्या गोष्टी जमा करत जायच्या. मग ते 14-15,000 रुपये जर माझा हप्ता जायला 6 महिन्यात नव्वद गेले. बरोबर. आणि किती खाली? लाख रुपये. लाख रुपये काय करणार? म्हणजे ते नंतर मला ते गणित लक्षात आलं. आर्थिक ज्ञान फार महत्वाचं आहे व्यवसाय सुरू करणं. नाही, पेन आणि कागद हे आजोबांना कुठली गोष्ट करायची म्हणली की तिचं एक रफ तयार करायचं आपण आणि कंटिन्यू त्याचं हे करायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचे की कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करायचं. ते बँक ऑफ महाराष्ट्राची CC मिळाली मला, तर ते 3 लाख ॲज मिळाले व्यवसायासाठी पूर्ण वापरायला मिळालं. पूर्ण हे खूप महत्वाचं. आणि त्याचं काय किती जातं? 10%, 3,000 रुपये कट. तुम्ही जेवढे पैसे वापरचाल तेवढे त्यातून कट. 2,000. त्याला मॉर्गेज वगैरे काही नव्हतं. हा नाही दिलं त्यांनी. मॉर्गेज पण दिलं नाही, मॉर्गेज नाही, त्यांनी दिलं मला. स्टार्टअप ते जे मोदींच्या ह्याच्यात होतं ते लोन. अच्छा, स्कीम मधून मिळाले 3 लाखाचं. आता हा तुम्ही त्याच्यानंतर प्लॅनचं काम केलं. प्लॅनचं काम नाही केलं नंतर. मग ते पूर्ण कुठं 3 लाख म्हणजे प्लॅनचं काम करायला 3 लाख कुठं बोलणार आहे. व्यवसायाचं जाता काय नाही जाता सगळं जातं. माहिती घेतली होती तोपर्यंत. रिसर्च भरपूर होता. रिसर्च म्हणजे असं होतं की जे आपल्याला रॉ मटेरियल मागवायचंय आपण कसं करतो, कोण आता इंडिया मार्ट आलं त्यावेळेस. इंडिया मार्टवरती भरपूर सप्लाय काय तिथं लिमिटेशन नाही. दिल्ली, हरियाणा, गुजरात वेगवेगळ्या भागातून सप्लाय भरतो. मग त्या सप्लायला एखादी क्वेरी टाकली इंडिया मार्टला तर तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू तुम्हाला ते स्वतः फोन करतात इंडिया मार्टचे सप्लायर्स की तुम्ही सर याची क्वेरी टाकली सप्लाय. तिसरा मोठे इंडिया मार्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा. जे काय झालं, जे काय सप्लायर मिळाले, कुणी दिले? इंडिया मार्ट. की असं कोणी नाही कोणाला जाऊन भेटलो, अरे तू कुठून घेतो, मला देतो का नंबर, ते नाही कोणी कोणाला देत. म्हणजे विचारायचं गेलं की आता समुद्रातच उडी घेतली तुम्ही, कोणाला विचारायचं. आणि आधी गेलो ना आम्ही पाहायला की असा मला ते क्लिनिंग केमिकलशी रिलेटेड, अरे काय आहे त्या क्लिनिंग केमिकलमध्ये, कचरा झाला 10 रुपये मार्केटमध्ये, काय होणार आहे, काय त्यात नको करू. ते असं कोण म्हणलंच नाही, तू कर थांबतो याच्यामध्ये, नको करू, काय नाही त्याच्यात कचरा. पाय खेचण्याची पद्धत आपण कशा दुकानदाराकडे जातो, अशा आयडिया आली मला, मी सप्लाय करायचो, नको करू, ती काय कचरा झाला, 10 जण येतात रोज आमच्या दारात, कुठं करत बसतो. ही निवडी केली पण स्वतः थांबतो. हेच करायचं लोकांचं म्हणजे म्हणतो ना ऐकायचं किती. आणि कॉन्फिडन्स असं कंपन्यांमधून काम करून आलेला होता. ते आपण करू शकतो. तिथं जर मी एक मशीन चालवतो 10 मशीन चालवू शकतोय. ह्या एक कुठंतरी हे होता की 25-25 कोटीच्या मशीन कॉन्फिडन्स होता. त्या कॉन्फिडन्समध्ये मग इंडिया मार्टमध्ये सर्चिंग चालू केलं. सर्चिंग चालू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, आपण कोणती गोष्ट सर्च करतो त्यांच्याशी बोलताना आपण आपल्या आवाक्यात बोलतो. बरोबर. ती मला 100 लिटर लागेल सुरुवातीला रॉ मटेरियल. 100 लिटरचा रेट आहे एवढं आहे. ठीक आहे, सुरुवात आहे. बरोबर. तो मागवायचा, तो 200 रुपये लिटरने दिला. माहिती नाही आपल्याला बॉटम प्राइस काय आहे.
2-3 ह्याला 100 लिटरमध्ये बोलताय ना तुम्ही, कमी क्वांटिटीमध्ये. तुम्हाला तीच किंमत मिळणार. बरं. मग ते सगळं गणिताला सोयची, पुन्हा मार्केटला जायचं, माझ्याकडे अशा अशा वस्तू बनवायची आधी, अशा अशा वस्तू असं केलं मी तुम्हाला देतो. कितीला देणार तो? 18ला. अरे आम्ही विकतोच तेवढ्या. ह्याच्यात मला अरे आम्ही विकतोच तेवढ्या. म्हणजे कुठंतरी कधी मॅच होत नव्हतं. तुम्ही विकताय तेवढ्या, आपल्याला तो बोलतो एवढ्याला देतो, तेवढ्याला मी जाऊन ही गणित कुठं मॅच होत नव्हती. मग काय चुकतंय, काय चुकतंय तर बोलायला चुकतंय. कम्युनिकेशन काहीतरी चुकतंय. आपला आवाज तेवढा नाही पण आपण बोलू शकतो ना. मग ते झालं की 100 किलो नाही बोलायचं, आता 10 टनात बोलायचं, 100 टनात बोलायचं, फोनवरती बोलताना त्याच्याशी. त्याला तर काय माहिती नाही ऍक्च्युली तर काय. ठीक आहे, कंपनीचं नाव वगैरे सांगायचं असं असं आहे माझं. मोठी क्वांटिटी तुम्ही घेतली तर तुम्हाला डिस्काउंट मिळतो म्हणा. प्राइस बॉटम येते. अच्छा. आपल्याला आधी प्राइस बॉटम काढायची. ओके. हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्राइस बॉटमला जात नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये माल घेऊन येऊ शकत नाही कोणताच. ओके. मग तिथं मी त्याला बोललो की मला 10 टन माल घ्यायचा आहे, तुम्हाला सॅम्पल वगैरे पाठवतो. ठीक आहे, सॅम्पल नंतर बघू, प्राइसचं बोला. मग 90 रुपये. तिथं डोकं हे झालं ना, 200 रुपयाला आपण तयार झालो, ती गोष्ट 90ला मिळते. ठीक आहे, प्राइस कळली. आता मग दुसरा फोन घ्यायचा, परत दुसरा बायस घ्यायचा इंडिया मार्टवरून. मला एवढं मीटर लागतं, तर सुरुवातीला एवढं पाठवा सॅम्पल चेक करायला. दुसऱ्या का त्याच व्यक्तीला? दुसऱ्या व्यक्तीला. भरपूर सप्लाय भरपूर आहे की मला 10 टन लागतो, सुरुवातीला मला एक 500 किलो द्या, मला टेस्टिंग करू द्या तुमचं कसा माल बनतोय कसा नाही. आणि रेट तो 90चाच रेट. मी जेव्हा तुमचं चेक करेल त्यावेळेस मी तुम्हाला 10 टनाची ऑर्डर देईल. तिथं ती खरं कॉन्फिडन्स अजून जास्त अशा गोष्टी बोलण्याने फरक पडतोय. सर्चिंग मध्ये अजून मी सर्चिंग नाही थांबलं तेव्हापासून. सर्चिंग कंटिन्यू चालू, कारण मार्केटमध्ये 6 महिन्यात काहीतरी नवीन येतं. बरोबर. की आता मी 1 लिटर पासून 10 लिटर बनवतोय. बरोबर. 20 लिटरचं काहीतरी आलं तर मला माहित नाही. बरोबर. जेव्हा कॉम्पिटिटर माझ्याकडे घेऊन येईल तेव्हा मला तो उशीर नाही होऊन द्यायचा. तुम्ही टच मध्ये पाहिजे. टच मध्ये कंटिन्यू सर्चिंग मध्ये पाहिजे. जरी बिझनेस रन करतोय चालू आहे, सर्चिंग नाही थांबवायचं. मग तिथं कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ते केल्यानंतर ना मागवलं मटेरियल, रॉ मटेरियल, ॲसिड वगैरे मागवलं, ते ठेवलं. 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे लावायचं. घराच्या बाजूलाच एक शेड होतं. वडील वगैरे भाऊ वगैरे शेती करतो, त्यांनी शेतीच्या ह्याच्यावरती बंगला वगैरे बांधला होता बाजूला, जागा होती, पार्किंग होतं. मग त्या पार्किंगमध्येच चालू करायचं. खर्च कशाला करायचा शेडचा. मग सुरुवात त्या पार्किंगमध्येच केली गाडीच्या. तिथे 4 टाक्या आपल्या 1 टनाच्या, त्यात ते मटेरियल ठेवलं. मटेरियल ठेवल्यानंतर एक जण घेतला जोडीला, जे ग्रुप होता त्याचा एक मित्र जोडीला घ्यायला चालू केलं. ॲसिड भरायला लागल्यानंतर हाताची सगळी अशी हातात व्हायला लागली. माहितीच नाही. सोपं नाही आहे. म्हणजे मी प्लॅन बघितलाय, तुम्ही ते बघितलं ना तर त्या आजूबाजूची जमीन सुद्धा ते खराब करते ऍसिड. जरी ते टाकीमध्ये असेल ना तरी खराब होतं आजूबाजूची जागा त्या ऍसिडने. मग आपली शरीराचे काय हाल होत असते. ते कसं करणार ना, म्हणजे आता जागा होती, एवढा त्रास होतो, पुन्हा पण निगेटिव्ह झालं. नको नाही ना, म्हणजे आणलंय तर खरं अवस्था केली सगळी, आणून तर ठेवलंय सगळं. मग शेवटी असंच विचार केला काय करायचं, त्याच्याशिवाय तर काहीच करू शकत नाही. आता ठरवलंय. एक मन म्हणतंय कसं पण आता कळलं तर नाही घेऊन जायचं आता. मग परत युट्यूबला मोटिवेशनचे आपले स्पीच वगैरे ऐकायचे. त्या स्पीचमध्ये असे स्पीच ऐकले होते की एक रोपटं लावलंय बिझनेसचं किंवा कशाचं 3 वर्ष जगवा. हा मनात अनेक जण सांगतात 3 वर्ष व्यवसाय तुमचा तुम्ही जगवला. ती गोष्ट माझ्यासाठी मग आतमध्ये आली. ती आता काही करायचं पण 3 वर्ष करायचं. आता हे करायचं पडलं तर ते चालू ठेवायचं. पण चालू ठेवताना आयडिया हीच होती डोक्यामध्ये, आपल्याला बिझनेसमधून नोकरीमधून किती मिळतात, 500 रुपये जरी 15,000 रुपये मिळतात. मग ते बिझनेसमधून जरी मिळाले तरी काय खुश. एक दुसरीकडे जाऊन जॉब करण्यापेक्षा मला माझ्या बिझनेसमधून तेवढे पैसे मिळाले तर मी
तिथं नोकरीचं मी मालक आहे. स्वतःच्या मर्जीनुसार व्यवसाय आहे. स्वतःच्या मर्जी फ्रीडम मिळते एन्जॉय करायला ते करायला. मग तो हिशोब ठेवला डोक्यामध्ये की तेवढं तर कमवू शकतो. ओके. त्यात मग सगळं ते पुन्हा कॅल्क्युलेशन ते बँकेचं ते कसे हप्ते ते EMI. ती कसं काय ते सगळे गणितं जुळवली ती केली मटेरियल भरलं गाडी त्याचे पैसे व्यवस्थित असं नाही केलं की बँकेतून मी भरपूर माझ्या मित्र आहेत बाकी ते पण बघितले मी बँकेतून लोन मिळालंय काय केलं तो लोन मिळालं एक मोबाईल घेतला ओके. त्याच लोनमधून तो एक स्वतःच्या एंटरटेनमेंटच्या गोष्टींवरती खर्च एक रुपयाही त्यातला अवांतर खर्च नाही केला नाही. करायचंच नाही असं ठरवलं पण होतं आधी कारण ते मोटिवेशन स्पीचमध्ये ऐकलं होतं की बिझनेस रन करताना कोणते कोणते नियम कसे कसे पाळायचे तो ती मनुष्य दाखवायचा त्यातला एक रुपया सुद्धा बिझनेस सोडून स्वतःच्या ह्याच्यावरती खर्च करायचा नाही ते महत्त्वाचं ठरलं. टू व्हीलरवरती कॅन घेऊन सप्लाय केला एक 2-3 दिवस सुरुवाती सुरुवातीला बॉक्स घ्यायचामध्ये त्यात कॅन टाकायची मग त्यात एका कॅनमध्ये आपल्याला किती रुपये मिळतात 20 रुपये गणित कंटिन्यू चालू डोक्यात की जाऊन तिथं देणार एवढा वेळ जाणार माझ्याकडे जो मुलगा आहे त्याला त्या 2 तासाचा पगार तेवढा ते गाडीचं पेट्रोल तेवढा आपला वेळ काहीतरी मिळतंय ना त्यात समाधान होतं म्हणजे प्रॉफिट केलं नाही प्रॉफिट असेल तर हालचाल करायची बरोबर. ते ती गणितं मांडल्याशिवाय पुढे जाऊ नये. पुढे जाऊ प्रॉफिट नसेल तर करूच नाही बरोबर. प्रॉफिट असेल तरच तो रनमध्ये उतरायचं त्याच्यात मग त्या मग काळात तुम्ही असं आता हे सेल करताना तुम्ही जे म्हटलं सुरुवातीला तुम्ही स्वतः सेल केलं डिस्ट्रीब्युटरशी काही संपर्क नाही केला का? डिस्ट्रीब्युटर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ते शेवटचा टप्पा. शेवटचा टप्पा आला सुरुवात आहे ना हा. सुरुवातीला नाही आम्हाला असं वाटतं की आता मी व्यवसाय करतोय म्हणजे मला असं वाटतं की मी कुठं आम्हाला सारखं ते प्रोडक्ट घेऊ कस्टमरच्या दारात जाऊ विकू मी त्यापेक्षा आपलं घरी बसतो खुर्चीमध्ये आणि मी डिस्ट्रीब्युटर कडे देतो बाबा तुम्ही विका आणि मला त्यातले 5 रुपये द्या. मोटिवेशन स्पीच मध्ये ऐकलं होतं ज्याला लाज वाटते ते व्यवसाय घेऊ नये व्यवहार महत्वाचा. ज्याला आपण म्हणतो ना, मला लाज वाटेल मी कसा जाऊ अरे मी लोक काय म्हणते 40 एकर बाग आहेत माझ्याकडे शेती हा. आहे मी कसं हे करू ना हा. ते व्यवसाय देऊ नये मोटिवेशन स्पीच मध्ये ऐकलं होतं की व्यवसाय करायचा तर लाज बाळगायची नाही बरोबर. आणि तो आवडीने करायचा स्वतःच्या मनापासून बरोबर. ते आवड तर होतीच तर त्याच्यामध्ये चालू झालं ते पैसे मिळायला लागले थोडं म्हणजे जेवढं जॉबमध्ये मी त्याच्याकडे 500-700 रुपये मिळायला लागले की मग एक हे होतं जरा असा आत्मविश्वास वाढतो. Confidence आला. कॉन्फिडन्स आला की ठीक आहे म्हणजे नंतर एक ओमनी घेतली पैसे होते ठेवलेले होते टप्प्या टाकत ओमनी घेतल्यानंतर ओमनी रन केली चांगली बरं. सुरुवातीला 2 व्हीलर नंतर सेकंड हँड 1 लाख रुपयाची सेकंड हँड ओमनी घेतली स्वस्त आणि ओमनी कसं होतं इझी होती मटेरियल खूप बसतं त्याच्यामध्ये. सीट वगैरे काढून टाकायची मागचं हा. तो बॉक्स यूज करायचा त्यात माल भरपूर बसतो एकटा मी स्वतः म्हटलं तरी गाडी चालवायची दार म्हटलं की इझी टू यायला पण इझी पडतं बरोबर. ते ओमनी घेतली मग ती गाडी चालू झाली परत मार्केटमध्ये गेलं की बघा ओमनी आणि 2 व्हीलर पल्सर गाडीपासून सुरू झालेला प्रवास आहे हा अजून जॅगवार पर्यंत पोहोचतोय आपण हळूहळू. म्हणजे ते एवढं सोपं नाहीये. तुम्ही बाहेर जाऊन सेशन सुटल्यावर गाडी बघा आणि तो डील घ्या मग तुम्हाला वाटेल की आम्ही व्यवसायात गेलं पाहिजे प्लेसमेंट किती दिवस मागायची लक्षात येतंय. येस. त्या ओमनीमध्ये तिथे कॉन्फिडन्स आला चांगला सेल चांगला झाला एक वर्ष रन केलं एक वर्षभर रन करताना सर्चिंग चालू होतं एका साईडला कंटिन्यू दिवसभर काम करायचं संध्याकाळचं सर्चिंग चालू करायचं मग सर्चिंगमध्ये असं कधी कधी व्हायचं एवढं वेळ द्यायचा सर्चिंगला की सकाळ व्हायची तिथे विचार नाही करायचा पूर्ण रात्रभर तुम्ही सर्चिंग करायचं म्हणजे जे कॉलेजला असताना शाळेत असताना जेवढा अभ्यास केला नाही तेवढं ती सर्चिंगमध्ये केला का केला तर ते मनापासून होतं बरोबर. करायचंच आहे आपल्याला त्यांना आवड होती त्याच्यामध्ये त्याची तुम्हाला म्हणा की कुठंतरी मनात गोष्टी झाल्या असतात बोललेल्या पण मॅन्युफॅक्चरिंग की आता ते मिळालं होतं बरोबर. तिथून माग हटायचं असं मग नाही. संपला आता पुढे गेलोय. निगेटिव्हिटी संपल्या होत्या सगळ्या ओके. आता ऑलरेडी मार्केटमध्ये 10 कॉम्पिटिटर आहेत मला त्यांच्याशी फाईट करायचं आहे Right. आता त्या रणनीती काय चालू झाल्या हा. की कशा आपल्या मार्केटच्या रणनीती ही करायच्या आता
थोडा एमआरसीचा पण अनुभव होता की कॅटेगरी कशी करायची, कसं हे करायचं. पुन्हा बँकेत साहेबांकडे गेलो. ओके. तोपर्यंत एक वर्ष चांगलं प्रोडक्शन चालू होतं. प्रोडक्शन चालू होतं, कंडिशन चांगलं केलं खात्याचं. ओके. पैसे भरायचे, काढायचे, ते करायचे, व्यवहार व्यवस्थित दाखवला होता. त्यांनी मग नंतर पुन्हा मला लोन वाढवून दिलं. CC वाढवली. मॉर्गेज मागितलं, 8 लाखाचं लोन केलं. 3 लाखाचं लोन व्यवस्थित माझं चालू होतं, 8 लाखाचं लोन त्यांनी दिलं. किती गोष्ट आहे? हे 8 लाखाच्या प्रोसेसमध्ये चालू झालं ते. 2018 मध्ये. हां 17-18 काळ होता. 15-16 बिझनेस आहे, बिझनेस रन 17-18 एक वर्ष. तिसरं वर्ष होतं काय? दुसरं वर्ष होतं. दुसरं वर्ष. दुसरं वर्ष होतं. दुसऱ्या वर्षामध्ये ते 8 लाखाचं लोन दिलं की मग शेड मारायला घेतलं. सुरुवातीला जेवढं गरजेला लागतंय. ते म्हणजे सुरुवातीला पार्किंग मध्येच तुम्ही केलं. हो, parking आणि मध्ये. आता ऍक्च्युली तुम्ही प्लॅनचं काम चालू केलं. इथे जे बॉटल लागतात, कॅन लागतात, घरचा पहिला मजला राहत होतो, वरचा मजला मोकळा होता. नंतर वरच्या मजल्यामध्ये सगळ्या बॉटल वगैरे ठेवायच्या, स्टोरेज. आणि खाली ते फिलिंग करायचं, आज फिल करायचं आणि आज किंवा दुसऱ्या दिवशी सेल करायचं. एक दिवस फिल, एक दिवस सेल, असं ती प्रोसेस चालू होती. ओके. नंतर टीम वाढवायला चालू केली आता, म्हणजे मुलं लागतील आता, ओढणी झाली, हे झालं, बँकेने लोन दिलं. ओके. 8 लाख रुपये आले आपल्याकडे परत. बरोबर. पण ते एक छोटा हत्ती घेतला प्रत्येक सेकंड. बरोबर. ओमनी पण सेकंड घेतली. शेड उभा केलं, जेवढं गरजेला लागते ती शेड, तिथं ते टँक वगैरे वाढवले. ओके. तर आता कॉन्फिडन्स फुल आलेला होता. आपण विकू शकतोय. विकू शकतोय आपण. आणि जे तुम्हाला दुसऱ्या साईडला सर्चिंग आता 100 टनापर्यंत गेले तर, हां. म्हणजे जर सुरुवातीला 10 टनाचे गप्पा मारायला येत होतो, आता 100 टनाच्या कॉन्फिडन्स बोलत होतो. तो मॅन्युफॅक्चरिंग रेट पण कमी आला त्याचा प्रॉब्लेम आपल्या प्रोडक्टचा. ते सगळं म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल स्वस्तात मिळाल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगचा तुमचा कॉस्ट वाचला. नंतर मग आम्ही इथंच चालू झालं. हे कॅन मला 30 रुपयाला मिळतंय, मी घेतोय आता. माझं काम काय आहे आता सर्चिंगमध्ये, मला 28 ला कोण देते. बरोबर. अशा गोष्टी चालू केल्या. हे स्टिकर छापतोय, हे स्टिकर मला 20,000ला मिळतात, 18,000ला कुठे मिळतील. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे 1 रुपया हा वाचला व्यवसायात, तर त्याचं कन्वर्जन 1 लाखांमध्ये होता. लक्षात घ्या. आणि त्याचं कन्वर्जन 10 लाखांमध्ये होतं. कारण की तुम्ही घेताना कसं घेणार आहे, 10-20 घेणार आहे का? तुम्ही घेताना हजारो लाखोंची ऑर्डर देणार आहे. बरोबर आहे की 1 लाखाचा जर फरक पडला तर ते तेवढा खर्च तुमचा वाचणार आहे आणि तो पैसा तुम्ही पुन्हा तुमच्या व्यवसायाला लावू शकता. म्हणजे 1 रुपया 2 रुपये हे आपल्याला बोलायला सोपं वाटतं, जाऊ दे 1 रुपया, जाऊ दे 2 रुपये. व्यवसायामध्ये 1 रुपया आणि 2 रुपयाचं महत्व फार मोठं आहे. लक्षात घ्या. सर्चिंग मध्ये समाधान कधी मानायचं नाही. ठीक आहे, आता मला हे 30 रुपयाला मिळाले, आता बस आता याच्याकडूनच याच्याकडूनच ही गोष्ट कधी नाही केली. ती गोष्ट चालू ठेवायची, रन ठेवायचं. सर्चिंग इकडं बंद नाही केलं. मग त्याच्यातून नवीन नवीन सप्लायर भेटत जातात. ओके. आता ह्या रिलेटेड गोष्टी आल्या, सगळ्या फॉर्म्युलेशन आलं. हँड वॉश बनवायचा, डिश वॉश बनवायचा, टॉयलेट क्लीनर बनवायचा. केमिकल ऍसिडशी चालणार आहे. ऍसिड ह्याच्यामध्ये ऍसिड येत नाही. ऍसिड हा सेपरेट पार्ट झाला, ओके. हा वेगळा पार्ट झाला. बरं. मॅन्युफॅक्चरिंग आम्ही प्रो हे आहे जे टोटल फॉर्म्युलेशनचे वेगळे. फॉर्म्युलेशन्स वेगळे आले आणि ते फॉर्म्युलेशन्स पण तुम्हाला सांगत नाही. बरं. म्हणजे विमचा फॉर्म्युला तो विमलाच माहिती, ओके. डेटॉलचा डेटॉलच माहिती, कोलगेटचा कोलगेटलाच माहिती. सेम दुसऱ्याला कोणी देत नाही. आणि नेटवरती मिळतात ते आउटडेटेड असतात. फ्री काय मिळाल्यानंतर नेटवरती पण मिळत आणि एवढे मिळत नाही. दुसरा डोक्यात पर्याय आला, आता माल बनवताना आपल्याला जी पाहिजे मनासाठी ती क्वालिटी होत नव्हती. आता शेड झालं, सगळं झालं, खरेदी व्हायला लागल्या, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आता क्वालिटीवरती हे करताना, कारण जोपर्यंत क्वालिटी येणार नाही तोपर्यंत कस्टमर जास्त. आणि मी ते पाळलं पण. जोपर्यंत मला माझ्या मनासारखी क्वालिटी होत नाही तोपर्यंत मी जास्त अंतर पण टाकणार नाही. कारण एकदा जर मी त्या नावाने फिरलो आणि तिथं जर काय गडबड झाली तो ब्रँड खराब होणार. ते नाव खराब झालं, नंतर मी किती जरी चांगली क्वालिटी काढली तरी त्याचा उपयोग नाही. सुरुवातीपासूनच क्वालिटीवर भर दिला पाहिजे. क्वालिटीवरती दिला पाहिजे. जे ठराविक कस्टमर आहेत, जवळचे असतात काही, ते मान्य करतात 19-20, पण नंतर 19-20 चालत नाही प्रोडक्शनमध्ये. मग सप्लायरशी डिस्कस करायचं. ओके.
हे मग नुसतं युट्यूब आणि गुगल नाही बघायचं. युट्यूब गुगल फक्त खालच्या कमेंट वाचायच्या. बरं. त्या कमेंटमध्ये दिलेल्या असतात की कोणी अजून सजेशन दिलेले असतात हां. आणि सगळ्या गोष्टी तिथं काय असतात असं पण नसतं. बरं. काही गोष्टी फ्रॉड असतात त्या कमेंटमध्ये कळतं की हा सप्लायर फ्रॉड आहे. ओके. म्हणजे ही गोष्ट 90 रुपयाला मिळते, ही बॉटम आहे, ही 60 रुपयाला मिळू शकत नाही. पण तो सप्लायर म्हणतोय 60 रुपयाला. बरं. हा व्यवहार नाही, पैसे द्यायचे आधी नंतर माल येणार आहे. हो. फोन स्विच ऑफ लागतात, एकदा पैसे दिले की फोन स्विच बसेल. ऑफ लागतात. असं कधीच घडलं नाही. हे वाचलो मी त्याच्यामधून. बरेच जण त्याच्यामध्ये हे होतात ऑनलाईन च्या सर्चिंगमध्ये फ्रॉड असतात. फसले जातात. मी का फसलो गेलो नाही तर मी कमेंट वाचत गेलो. बरं. कमेंटमध्ये मला सापडत गेलं की ह्याच्या शिक्का फ्रॉडचा आहे. हां. आणि नंतर एक गोष्ट ठरली की जी गोष्ट जी सवय आहे आपल्याला प्राइस कॉस्टिंग कमी करत आणायची तर आपण कुठेतरी लिमिटेड आहे. बरं. ती तिथून तेवढ्याच मिळू शकते. आपल्या अपेक्षा त्याच्या खाली घ्यायची नाही. नाही. मग ते ह्या गोष्टी अशा शिकायला मिळाल्या त्या ऑनलाईनमधून. मटेरियलची क्वालिटी, मग त्या सप्लायरशी डिस्कस करायचं. सप्लायरशी डिस्कस करताना सप्लायर आपल्याला 4 गोष्टी सांगतो. त्याला आपण विचारायचं तुझ्याकडून मी माल घेतोय कारण ते मला असा असा प्रॉब्लेम येतोय, बरं. तो ठीक होत नाही, परत सेपरेट होतोय. ह्या सप्लायरची गोष्टी मी बोलत गेलो, ओके. तो सांगत गेला मला आणि त्यातून माझं फॉर्म्युलेशन बनत गेलं. म्हणजे तुम्हाला त्या दुसऱ्या लोकांनी मदत केली. सप्लायर मला मदत का करणार, कारण मी त्याच्याकडून रॉ मटेरियल घेतलं. हां. माझा माल चांगला झाला तर मी त्याला ऑर्डर घेणार आहे, त्यामुळे त्याला सांगणं कमी वाटतंय की मला त्या गोष्टी आता हे सांगितल्या. सप्लायर कुठले, महाराष्ट्रातले होते का महाराष्ट्राच्या बाहेर? गुजरात नंतर नाही झालं. लक्षात घ्या, एक आम्ही म्हणतोय त्यांनी वारंवार गुजरातचं नाव घेत आहे. पण माझा सुद्धा हा वैयक्तिक अनुभव आहे की मी आता 2-3 ठिकाणी हे इंडिया मार्टला, ट्रेड इंडियाला थोडंसं काही मटेरियल मागवलेलं आहे. हे सगळं मटेरियल आहे ना सुरत, अहमदाबाद, जेणून जे इतकं तिकडं व्यवसायाची कल्पना इतकी खोलपर्यंत रुजली आहे की सगळं मटेरियल तुम्हाला गुजरातच येते सध्या. म्हणजे बघा, आपण स्वतः निर्माण केलेले नाही, ते देतात मग आपण तयार करतो. आउट ऑफ कंट्रीतून बी काही रॉ मटेरियल येतात, ते पहिले बंदरावरती गुजरातलाच येतात. हां. मग ते तुम्ही म्हणलं मारवाडीच्या रक्तातच असतं बिझनेस. बरोबर. ते तिथून येतं. मुंबई मार्केट आहे दुसरं. मला एक छोटस मुद्दा ऍड करतो. मी काही छोटस एक रॉ मटेरियल मागवलं होतं, ते सुरतवरून येत होतं दिवाळीच्या आधी. तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. तर मी त्यांना फक्त एक मेसेज केला की आयदर यू मेक द डिलिव्हरी और यू रिइम्बर्स माय मनी. तुम्ही एकतर डिलिव्हरी द्या नाही तर माझे पैसे परत करा. त्याच्या मनाला ती गोष्ट इतकी लागली त्या सप्लायरच्या, त्यांनी मला परवा दिवशी ते कुरिअर केलं. म्हणजे परवा दिवशी केलं आणि काल मला मिळालं. सुरतवरून येणार ते रॉ मटेरियल मला एका दिवसात बारामतीमध्ये आलं. एका दिवसात. म्हणजे ते किती व्यवसायांमध्ये हुशार झालेत लक्षात घ्या. म्हणजे कस्टमर जपणं. आता इथून पुढे माझ्या मनात काय इमेज झाली की मी घेतलं मटेरियल तर कोणाकडून घेणार, त्याच्याकडे. हे फार महत्वाच्या गोष्टी असतात. नाहीतर आपण काय म्हणतो, हा नाही तर दुसऱ्याकडून घे. आपली पद्धत मराठी माणसाची, याला काय विचारायचं तिसऱ्याकडे जातो. असं एक कस्टमर महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर मटेरियल घेताना मग युट्यूबला बघायचं तर कमेंट आणि गुगलला बघायचं तर रिव्ह्यू. त्या रिव्ह्यू मध्ये समजतं सगळं डिटेल असतं. जेन्युइन कसं आहे, काय फ्रॉड केलंय का काय केलंय. मुंबई मटेरियल कसं मिळतं, गुजरातला जेन्युइन मिळतं. जे मुंबईच्या पार्टीत त्या गुजरात म्हणून घेतात तिथं ते मिक्सिंग करतात. बरं. प्राइस कमी सांगतात. हां. ते अनुभव आले मला. मी गुजरातून मधून पण रॉ मटेरियल मागवलं आणि मुंबईमधून पण. आता शेवटी आपण म्हणतो ना ही 90ची गोष्ट बघू नाही 80ला काय ती नंतर आल्यानंतर कळलं घेत मिक्सिंग आहे थोडं. मागवताना कमी मागवायचं सुरुवातीला. ओके. त्याच्यामध्ये क्वालिटी गुजरातचा माल मागवायला चालू केलं, क्वालिटी मेंटेन केल्या. मग ते अगदी मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे असं ते एकदम रॉ मटेरियल मागावून चालू झालं असं नाही. कॅन एकीकडून, टोपन एकीकडून, स्टिकर, कलर, सेंट, अनेक गोष्टी सगळ्या त्या. मग ते कापडावरती सगळं वर्किंग करायचं, त्यांचे रेट सगळे वेगळे आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काढायची बॉटम टोटल. तिथं मग आपला बांधणारा मुलगा, त्याचा पगार, गाडीत जाणारा माल,
त्या गाडीचं किती जात आहे, तिथं किती जात आहे, त्याचं सगळं रेट काढून एक बेसिक रक्कम काढल्यानंतर एक आनंद मिळाला की अरे एवढ्या कमी ह्याच्यात त्या मॅन्युफॅक्चर होतात, त्या गोष्टी माहीत नसतात. बिझनेसच्या सिक्रेट असतात त्यामुळे एवढं सांगू शकत नाही, पण एक ही होतं एवढं स्वस्त की आपण विचार बी केलेला असतो. त्या प्राईस बॉटमला आल्या आणि मार्केटमध्ये वाव भरपूर मिळाला. तुमची प्राइस कमी आणि क्वालिटी चांगली म्हणजे हे डॉक्टर वेल्यूमनी यांचं जो उदाहरण फर्स्ट इयरच्या मुलांना नेहमी देतो. ते सांगतात की यू सेल द प्रोडक्ट हॅव्हिंग हाय क्वालिटी विथ सेम प्राइस. हाय क्वालिटी विथ सेम प्राइस जर तुम्ही विकू शकला तर मार्केटमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर ब्रेक करायची फार मोठी संधी आहे. डॉक्टर वेल्यूमनी सांगतात तुमची क्वालिटी किती चांगली असू द्या पण तुम्ही ऍज अ एंट्रन्स सुरुवात करताय ना, तर चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये असणाऱ्या प्रोडक्ट पेक्षा कमी किंवा सेम प्राइसला जर विकलं तर तुम्ही मार्केटमध्ये स्टेबल होऊ शकता. लक्षात घ्या. हे दुसरं त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट मी त्या डॉक्टर सरांकडनं शिकलो. जर मार्केटिंग चालू झालं पुन्हा जोमाने सगळ्या गोष्टी थोडेसे मध्ये जसं ह्याच्यात ऐकलं होतं आपल्या लेक्चरमध्ये युट्यूबला की अपडेट करत राहा. 2 वर्ष होऊन गेले ते स्टिकर तोच होता, सगळ्या गोष्टी त्याच होत्या. चेंज पाहिजे मार्केटमध्ये. बॉटल आली, अशी लेबल आली, त्याची शेप साईज चेंज झालं, कलर ते खूप महत्वाचं आहे आज. की कसं नाही आता कोलगेट आम्ही वापरतो आपण घरामध्ये, कोलगेट ब्रँड टूथपेस्ट. पूर्वीच ते फार मोठं जाडं डिझाईन असायचं त्याला असं मोठं. आता एकदम सॉफ्ट येतं ते. चेंज पाहिजे म्हणजे तुमचे डिझाईन मध्ये ह्याच्यामध्ये त्या गोष्टी मनात ठेवल्या अपील होतं लोकांना. आणि प्रत्येक गोष्ट करताना स्वतःच्या मनाप्रमाणे करून घ्यायची. असं नाही की डिझायनरकडे गेलो हे तर तुला पैसे करून मला अशी डिझाईन बनवून दे, त्याच नाही गोष्टी झाल्या. सर्चिंग आपल्याकडे स्क्रीनशॉट सगळे होते. त्याच्यातून म्हणजे कसं आपल्या मनात एक डिझाईन तयार होती, असं असं आपल्याला ते पाहिजे तशा तिथं बसून त्या डिझाईन करून चेंजेस करून घेतल्या. मनासारख्या झाल्या डिझाईन तिथं लेबलिंग करून मला कसा एकदम आपल्याला ब्रँड शिकत कर द्यायची बाकीच्या. बरोबर. ऑलरेडी मार्केटमध्ये 10 लोक आहेत माल हे करतात, आपला माल टिकला पाहिजे तिथं, क्वालिटी तर आहे. बरोबर. तिथून तो रन करायला चालू केला. मग दुसरी त्याच्यामध्ये एक फायदा असा झाला मार्केटिंगमध्ये, टीम आणली, मुलं घेतली 4. नंतर जसं जसं पुढं ग्रो करत गेलो तसं 2 सुपर कॅरियर नवीन घेतल्या. नवीन गाडी पण ते कॅशच घेतल्या. आणि हे पैसे कुठून काही हे धाडस नोकरी देत नाही. आणि हे पैसे कुठून हे केले तर जसा बिझनेस ग्रो होत होता खर्च नाही केला, वायपट खर्च कसलाच केला नाही. बर. म्हणजे आज 10,000 रुपये आले तर 4 मित्रांना फोन केला, गेला फिरायला, हाऊस नाही काय त्या गोष्टी टाळल्या. सुरुवातीच्या काळात त्या गोष्टी टाळल्या की गणित होती. बरोबर. की आपल्याला पुढं हे रन करायचे. रन करताना आपल्याला स्वतःच्या व्हेकल लागणार. तर 2 सेकंड गाड्या घेतल्या होत्या, 1 लाखाची घेतली होती, छोटा 2 लाखाचा घेतला होता. 2 गाड्या चालू होत्या. त्या गाड्या जुन्या होत गेल्या, कामं वाढत गेली. त्या एक्सचेंजला दिल्या आणि 2 सुपर कॅरी नवीन काढल्या. नवीन सुपर कॅरी काढल्या की एका गाडीवरती 2, एका गाडीवरती 2, अशी 4 जणांची मार्केटची. पुन्हा मार्केटिंगमध्ये हे झालं की कसं करायचं, रन कसं करायचं त्याचा अभ्यास. आता 2 पद्धती बघितल्या परत की 2 व्हीलरवरती दोघांना लावायचा, आधी ऑर्डर कलेक्ट करायच्या आणि नंतर माल पोचवायचा, ही एक पद्धत. ही खर्चिक पद्धत आहे. दुसरी पद्धत माल ड्रायव्हर आणि मार्केटिंगचा माणूस बरोबरच पाठवायची. ती आवडती पद्धत माल. आधी मी ती स्वतःच मालच घेऊन जातो तो. मग ते पद्धत खर्च कमी झाला तिथं. जो एक ऑर्डरसाठी माणूस लावायचा आहे ते मालच घेऊन पाठवायचा. तो पेट्रोल घेणार, तो पगार घेणार, तिथं घेणार. मग त्याच्यामध्ये तोच माणूस 4 व्हीलरमध्ये बसवला, जोडीला ड्रायव्हर दिला, माल दिला पाठीमागं. आणि ती सुरुवातीला मी जात होतो. एक काउंटर मी सेट केलेले होते स्वतः जाऊन काउंटर सेट केले, सेट झाले. काही रेट्स सेट करावे लागले. त्यात तुम्ही येताय, तुम्ही 70 देत आहे, माझ्याकडून कसं 70 घ्यायचं, मला काहीतरी कमी करावं लागेल ना. ठीक आहे, तिथं गणित काढलं. तुम्ही 30% खुश आहे, 30% कमवताय तुम्ही, मी 25% खुश. पगारपेक्षा जास्त मिळतं, जास्त आहे.
बिझनेस रन झाला मग ते 5% मी तिथं रिड्यूस केले प्राईस त्याच्यामध्ये. ओके. दुकानदार खुश. क्वालिटी तीच क्वालिटी तीच त्याची क्वालिटी तीच क्वालिटी वगैरे त्याच्यापेक्षा चांगली करायची. आणि किंमत कमी. 25 नाही 20% मिळालं तरी भरपूर माझ्यासाठी. मी स्वतः वापरलं दिवाळीमध्ये सरांचे प्रोडक्ट आणि खूप अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही जर आता लक्षात ठेवा हा ब्रँड व्हाईट फायटर जर तुम्हाला घरी वापरत आपल्या सगळ्यांना लागणारं मटेरियल आहे. फ्लोर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, हँड वॉश. कधी तुम्हाला मार्केटमध्ये दिसलं हे प्रोडक्ट तर आवर्जून घ्या. अतिशय कमी किमतीत चांगली क्वालिटी आपल्याला या प्रोडक्ट मधनं मिळते. सर आता तुम्ही तुमच्या आता सध्या किती लोक तुमच्या कंपनीमध्ये कामाला आहेत? तेव्हा त्या काळात मग बेकरीचा व्यवसाय मी आहे. आता बेकरीमध्ये 12 आणि 20 लोकांची टीम आहे. 20 लोक आता सरांकडे सध्या काम करतायत. आणि सुरुवातीला सर दुसऱ्याकडे नोकरी करत होते. आता सरांकडे स्वतः सर नोकरीला लोक ठेवतायत. बरोबर आहे. म्हणजे मी अनेकदा तुम्हाला क्लासमध्ये म्हणलेले की जॉब इज अ रॉंग आयडिया. ट्राय टू बिकम एन entrepreneur. Don't become the job seekers. Right? Job creators व्हा. तुम्ही अनेक लोकांना रोजगार देऊ शकता. मग आता ही लोक जी तुम्ही जॉबला घेतली टीम डेव्हलप केली मी आणि टीम डेव्हलप करताना त्यांचं महत्व किती तुमचा व्यवसाय वाढायला तुम्ही घेतलेल्या लोकांचं? टीम शिवाय काहीच होऊ शकत नाही. ओके. जे टीम आहे तेच सगळं आहे. म्हणजे मी असा विचार नाही करत की मी त्यांना पगार देतो. ते मला कमवून आणून देतात. बरोबर. त्यात आम्ही पाठशाला देतो. बरोबर. आज त्या टीमला जपलं तरच पुढं ग्रो आहे हा विचार. कारण मी कुठंतरी प्रायव्हेटमध्ये काम करून आलोय. मला त्या गोष्टी माहिती आहेत की अडचणी काय असतात प्रायव्हेटमध्ये. कसं म्हणजे तो मालक येतो हॅरेस करतो. त्या गोष्टी मी टाळतो. बोलायचं नाही. हेल्दी एन्व्हायरमेंट हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवायचं. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे रन करा. फक्त सांगायचं काय रन करा. रन करा. तुम्हाला फ्री हँड ओके. रेटला पण फ्री हँड तुम्ही तिथं डिस्कस करू शकता. प्रत्येक गोष्ट माझ्याशी डिस्कस नाही करू शकत तिथं जाऊन. मी सुरुवातीला ते अरेंजमेंट करून आलेलो आहे. नंतर मी 2 गाड्या जायला लागल्या. तिथं एक बिझनेसमध्ये जी माझी असते तिथं मला समजली काय असते. जे मी पैसे मला महिन्यातून 1 दिवस पगार मिळायचा जो ते मला दुसऱ्या मिळायला नाही त्या 2 गाड्यांमधून. म्हणजे 15,000 शेवटचा पगार होता तुमचा. ते रोज मिळायला रोज मिळायला. बिझनेसची जी सर्जी म्हणले होते ना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे माझ्या दुसरी कशात नाही ती तिथं कळाली. आता म्हणून आपण सेट आहे. मग त्याच पैशातून आणि दुसरं एक मनात होतं आपण बघतो बरेच बिझनेस कर्जापासून थोडा लांब राहिलो. कर्जाशिवाय पर्याय नसतो. म्हणजे बिझनेस आता खूप मोठा करायचा तर कर्ज पण तेवढंच मोठं आहे. तर त्या गोष्टी टाळल्या. थोडंसं समाधान मी कुठेतरी शोधायचं. ओके. आज मी 3 बँक पण चालू करू शकतोय जाऊन ते करू शकतो. पण एक प्रत्येकाची विचारसरणी असते. बरोबर आहे. किती आवाका करायचा किती हे राहायचं एवढ्यात मला आता भरपूर मिळतंय. समाधान मी ही बरोबर महत्वाची गोष्ट आहे. समाधानाबरोबर एक सर्व्हिस खूप पाळली मी. मला आता जो सगळं 9 वर्ष होतील ह्याच्यामध्ये. तर 9 वर्षात असं कधी नसेल की मला कस्टमरचा कॉल आला आहे ओके आणि मी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा हे केलं नाही. कुठेतरी कामात इथे बोलतोय आता कोणीच असते कोणाची तर मी 100% त्याला रिप्लाय करणार नंतर. कारण मला ही गोष्ट कुठं जाणवली. माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन द्यायला मी आपले बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे राजेंद्र पवार गेलो असंच आमच्या एका जोडीदाराकडे. त्यांना राजेंद्रला मी इन्व्हिटेशन देणार. बरं ठीक आहे. त्यांनी नंबर दिला त्यांचा. मी त्यांना फोन केला. त्यांनी फोन नाही उचलला. एवढा मोठा माणूस मोठी माणसं फोन नाही उचलला. कस्टमर चांगली गोष्ट सांगितली काळजी करू नको म्हणला तुला फोन नाकार येणार संध्याकाळपर्यंत. मला ते पण वाटलं मिस कॉल एवढा मोठा आपल्याला कशाला फोन त्याच्यामध्ये आपल्याला सवय मित्रांचे मिस कॉलचे असे हे लागतात. मोबाईल तसाच वाजत असतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बघू करू काय काम असेल उद्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी भेटल्या फोन म्हणतो फोन नाही उचलला कारण नाही कामात होतो. पण माझा करू शकत होता बरोबर बघितल्यावरती. तर राजेंद्रने मला फोन केला संध्याकाळी. राजेंद्र पवार बोलतोय.
मी सांगितलं असं असतं नोटिफिकेशन, ठीक आहे. तो माणूस लग्नाला पण आला. अरे बापरे. ही मनात कुठेतरी गोष्ट काय झाली, शिकण्यासारखी झाली. ते संस्कार व्यसन ती तिथं वाचला. ही गोष्ट आपण अंग करायची. आणि ती किती महत्वाची ठरली की आज बिझनेसमध्ये असं कोणी म्हणू शकत नाही की ह्या कंपनीला मी ऑर्डर दिली आणि आम्हाला मिळाली नाही किंवा रिप्लाय नाही झाला. आज जरी नाही मी बाहेर कुठे गेलोय ट्रॅफिकमध्ये कुठे तुम्ही फोन करतो, जमलं तर संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी की सर तुमचा असा मला फोन आला होता, सॉरी मी ह्याच्यात होतो, बिझी होतो ट्रॅफिकमध्ये, तुमचं काय ऑर्डर काय किंवा काय. ओके. तर ही जी सर्व्हिस ही खूप ही झाली. सुरुवातीच्या काळामध्ये दुकानदाराकडे गेल्यानंतर मला वेटिंग राहायला लागायचं. कसं कस्टमर चालू असतात, त्यांचं वर्किंग चालू असतं, आपल्यासारखे 10 जण येतात, आपण वेटिंग करायचं असतं. आज ते माझं वेटिंग करतात, मला कधी म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. आणि दुसरं फायद्याचं कोणतं ठरलं की आज म्हणजे तुम्हाला म्हणलं डायरी होती, एक मी ऑब्झर्व केलं होतं, वेचलं होतं ती काय करत होते. मी आता माझ्याकडे सगळे ही आहे की आज माझ्या गाडी 150 किलोमीटरपर्यंत आपण बारामती सेंटरपासून पूर्ण सर्कल आहे माझ्याकडे 150 किलोमीटरचा. मग तो सर्कल असताना पहिल्यापासूनच एक डायरी टेबलवरती. ओके. प्रत्येक दुकानदाराचं नाव, मोबाईल नंबर, त्याचं सगळं. आज फलटण घेतलं तर फलटणमध्ये आपले किती 45 दुकानदार आहेत. बरोबर. त्याच्या क्रमानुसार सगळी नावं, कोणते एरियात, त्याचा मोबाईल नंबर हे जपलं. म्हणजे मायन्यूट लेवलला प्लॅनिंग सगळं प्लॅनिंग केलं, ते फायद्याचं ठरलं. मी सरांच्या प्लॅन्टवर गेल्यानंतर त्यांची नोटबुक बघितली मी. बारामतीतल्या प्रत्येक दुकानाचा नाव, नंबर सहित सरांकडे आहे. आणि जी दुकानं बंद झाली, ते बंद झालेल्या दुकानांच्या नावामध्ये अशी काट मारलेली आहे. म्हणजे शिकायसारखं किती बघा. सगळे नंबर आहेत सरांकडे, मोठीच्या मोठी नोटबुक आहे, ते सगळं लिहून ठेवलंय त्यांनी. याचा फायदा एकच झाला, सुरुवातीच्या टीममध्ये 2 जण होती, शेवटी प्रत्येकाची महत्वाकांक्षी असते. जॉब सोडून जातात काय जण, आपल्याला अडचण येते नवीन आला तर ती अडचण येऊ नये म्हणून हा डाटा सगळा गरजेचा आहे. उद्या नवीन जरी माणूस केला तर तो ती डाटा घेऊन तिथं माझा जाऊ शकतो. ह्या गोष्टी ह्याच्यातून चालेल की काय करतो आपण लिहायचा, तसं नाही. आणि दुसरं एक असं आहे की ऑर्डर येतात दिवसभर, आपण बाहेर असतो, बेकरीकडे गेलं, लक्ष दिलं किंवा नवीन कुठं शॉप चालू करायचं चाललंय, आपण एखादा नवीन युनिट चालू करायचंय, तिथं आपला वेळ जात असतो, त्या गडबडीत असतो आपण. दिवसभर कस्टमरचे फोन येतात. असं कधी नाही की कस्टमरचा फोन आला मी हो म्हणलोय आज, आणि त्या कामाच्या व्यापारात मला सर्व्हिस लक्षात राहतं का नाही राहत गडबडीत. तर मग त्याच्यासाठी ऑन कॉल प्रत्येक कॉल रेकॉर्ड, प्रत्येक कॉल रेकॉर्ड होणार मला येणार. अच्छा. त्यासाठी मोबाईल पण चांगला नाही घेतला. जो मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड होतो तो मोबाईल घ्यायचा. कारण तो कॉल इतका महत्वाचा आहे की दिवसभर मला 50 कॉल आलेले वेगवेगळे, याला ते पाहिजे, त्याला ते पाहिजे. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेलं की सगळे ते कॉल ऐकायचे आणि पुन्हा ते लिहून वर्गीकरण करायचं. हा सातारला ऑर्डर आहे, इकडे ऑर्डर आहे, हे अकलूजला ऑर्डर आहे, हे इंदापूरला ऑर्डर आहे. त्या ऑर्डर सगळ्या ते खूप फायद्याचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला व्यवसाय वाढवायला हे अशा महत्वाचं ठरलं की कधी तक्रार नाही आली की तुम्हाला ऑर्डर दिली आणि तुमचा माल पोहोचलाच नाही किंवा तुम्हाला म्हणजे आपल्याला गरज कशासारखं होतं ना. एका लेवलला बिझनेस येतो तेव्हा आपल्याला चेंजेस नाहीत पाहिजे. ठीक आहे, कारण जी मला सुरुवातीला गरज होती ती मी कधी विसरत नाही. मुलांना पण ते सांगतो की माल पोचला पाहिजे. त्यावेळी जी कमिटमेंट केली आहे की 2 दिवसात तुमच्या इथे, 1 दिवसात माल तुमच्या इथं पोहोचेल, तो माल पोहोचला पाहिजे. आता आपण किती एरिया कव्हर केला आतापर्यंत आपल्या इथला? 150 किलोमीटर पूर्ण. 150 किलोमीटर कशामुळे? गाडी सकाळी माल घेऊन निघते, तिथं पोहोचते, तिथून परत माघारी पण आली पाहिजे संध्याकाळी. तर ते आवडतात आहे तेवढं प्रवास. तो जायला 2-2.5 तास, 3 तास, तिथं मार्केटमध्ये माल पोहोचवायला 4 तास, पुन्हा यायला 3 तास. आपल्या व्यवसायाचं वय काय आहे आता? म्हणजे सुरुवात कधी झाली आणि आताचं वर्ष, म्हणजे किती वर्षाचा व्यवसाय आहे? 15-15 चालू केला होता, 24-9 वर्षाचा झालेला. 9 वर्षाचा व्यवसाय. 8-9 वर्षाचा व्यवसाय झालेला आहे. आता महत्वाचा प्रश्न, काय टर्नओव्हर आहे तुमच्या व्यवसायाचा सध्या? दोन्ही व्यवसाय बेकरी आणि हे झालं तर 2 CR पर्यंत टर्न झाला.
2 कोटी रुपयांचा सध्या सरांचा टर्नओव्हर आहे. सरांचं वय बघा आता, तरुण आहे ते एकदम. लहान मुलं आहेत त्यांना छोटी छोटी. 2 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. आता प्रॉफिट किती राहत असेल तुम्ही हिशोब. प्रॉफिटवरती लक्ष देण्यापेक्षा टीमवरती जास्त लक्ष दिलं मी. म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलप केलं. आपल्याला त्यातून 30% नको 20% राहिले तर मग त्याच्यामध्ये खुश आहे. म्हणजे मला टीम नाही ही करायची, नाराज नाही होऊन द्यायची किंवा टीमशिवाय काही नाही. म्हणूनच म्हणलं ते वेगळे असो वेगळी टीम आहे, ह्याच्यातली टीम आहे, त्या टीमला मग ते बोनस असो किंवा काही गोष्टी असो इन्सेंटिव्ह मनापासून द्यायच्यात. म्हणजे टीम आहे तसंच आहे की माझा जो बिझनेस नंतरच्या काळात जो रन केला मी तर सुरुवातीला फिरलो. नंतर असं नाही झालं की कधी 9 वर्षापासून जे 1-2 लोक गेली काम सोडून ते सुद्धा परत आले. म्हणजे आपला स्वभाव, आपलं बोलणं किंवा त्यांना जे काय प्रेशराईज बिझनेसची प्रेशराईज करायचं, बाकीचं म्हणजे नाही. ती काय फक्त रन करण्यासाठी चांगलं करायचं. टोटल त्या गाडीला GPS असेल पुढं काय असेल, गाडी आता मुलं तरी करतात कॅमेरे कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत. नाईटमध्ये पण कॅमेरे 6-7 कॅमेरे तिथपासून ऑब्झर्वेशन होतं. सगळ्या गोष्टी करता येतात, चालू आहे, हँडल करता येतात. त्या गोष्टी होतात. आणि अजून सर्चिंग चालूच आहे. नवीन आयडिया हे करायचं पुरं करायचं काम चालूच आहे. मुलांमध्ये कोणाला काही प्रश्न. तुम्ही म्हटलं तसं जे इंडिया मार्टचे सप्लायर्स असतात ते सर्टिफाईड असतात का, आणि ते फेक असू शकतात का, आणि ट्रान्झॅक्शन त्याचे कसे होतात. इंडिया मार्टवरती फेक सप्लाय भरपूर आहे तसं बघायला गेलं, पण एक ठराविक एरियामध्ये फेक आहे. आपल्याला जो गुजरात हा जो एरिया आहे तिथं फेक नाही आणि सर्टिफाईड असतात. त्यांचा तिथं आपण रेशो बघायचा. इंडिया मार्टवेळेस आपण ओपन करतो तिथं त्यांचं सगळं व्हेरिफिकेशन वगैरे कम्प्लीट केलेलं असतात काही सप्लाय. म्हणजे इंडिया मार्टची लोक तिथं जाऊन त्या गोष्टी बघून त्याला व्हेरीफाईड केलेलं असतं. आणि ज्या लोकांना व्हेरीफाईड केलेलं आहे ते फेक नसतात. आधी व्हेरीफाईड बघायचं प्रत्येक वेळेस. ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडून हे करायच्या तर त्यांचं व्हेरीफाईडचं बघायचं. ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतात. फर्स्ट पेमेंट नंतरच माल ते रिस्क घ्यावीच लागते. तिथं पर्याय नाही आहे काय. आणि ते पेमेंट करायच्या अगोदर गडबड करायची नाही. त्यांच्याकडून सॅम्पल मागवायचं आणि ते सॅम्पल हे करायचं. आणि कधीच एका सप्लायरवर विश्वास ठेवायचा नाही. 4-5 लोकांशी बोलायचं, त्यांच्याशी बोलून तो रेट काढायचा आणि तो रेट जर त्याच्याशी मॅच होत असेल तर त्याच्यावरती आपण पण ट्रस्ट करायचा. त्याचं काय होतं, आपण कमी पैशाकडे बघतो आणि तिथंच आपण फ्रॉडमध्ये सापडतो. आणि त्यांचं तेच असतं टार्गेट की फ्रॉड लोकांचं की किंमत कमी दाखवायची. किंमत कमी दाखवून अट्रॅक्ट करायचा आणि फ्रॉड करायचा. तर आपलं पण चुकतं तिथं. आपण कमी पैशामध्ये बघतो तर ॲव्हरेज एक प्राईस असते प्रत्येक मटेरियलची. त्या ॲव्हरेज प्राईसला तो असेल तर व्हेरीफाईड. मुलींमध्ये काही प्रश्न नाही. Thank you so much, sir, for your thoughts and wisdom. Thank you everyone for active participation and engaging question. फोटो आपण व्हिडिओ घेऊ आधी आणि मग फोटो. एक व्हिडिओ घ्या. थांब. Smile. Thank you everybody.